भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये त्याची व्याख्या सुद्धा तीच केलेली आहे. जिथे समत्व आहे तिथे योग आहे आणि जिथे असमत्व आहे तिथे अयोग, कुयोग, वियोग असे निर्माण होतात. 4 जणांना विचारलं ना की मित्र, अरे काय तू काय हुशार, म्हणजे फारच हुशार आहेस रे तू, असं म्हणतो तो तुमच्या खर्चाने चहा पिऊन येतो, गंमत म्हणून सांगतो. तर तो तुम्हाला हुशार म्हणेल, त्या हुशारीवर जाऊ नये. खूप मोठा फॅन लावतात, 6 वर फॅन लावतात आणि चादर घेऊन झोपून जातात. हा एक प्रकारचा म्हणजे आत्मविश्वास निघून गेल्याचा किंवा स्वतःबद्दलचं एक जो काही कल्पना असतात ना त्या सगळ्या डळमळीत झाल्याचं उदाहरण आहे असं सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट सांगतात. योगाबद्दल मग अशी म्हटलं तसं गैरसमजच खूप असतात. योग म्हणजे खूप काहीतरी क्लिष्ट आणि आहे आणि त्याचा मला कसा उपयोग होणार. मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे. मित्रांनो, द्रौपदीची थाळी तुम्हाला माहीत असेल. महाभारतामध्ये आपण ही कथा ऐकली होती. आणि ज्या थाळीतलं अन्न कधीही संपत नाही तसं आपल्या आयुष्यातलं सुख कधीही संपणार नाही अशी एक थाळी आहे आणि त्या थाळीचं नाव आहे योग. आपल्या प्राचीन लोकांनी, ऋषीमुनींपासून तर आपल्या अगदी प्राचीन लोकांनी आपल्याला ज्या काही देणगे दिलेले आहेत त्यामध्ये योग ही अतिशय महत्त्वाचा आपला वारसा आहे आणि तो आज संपूर्ण जगानं स्वीकारलेला आहे. आणि आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी माननीय मनोज पटवर्धन सर आहेत. सर योगाचे तज्ज्ञ आहेत, योगावरच्या अनेक पुस्तकांचे लेखक आहेत आणि योगावर त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. सर, 3S पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत. सर, म्हणजे मी आज जेव्हा पाहतो की 21 जून पूर्ण जगानं योग दिवस म्हणून स्वीकारला आणि सगळं जग योगाकडे आलेलं आहे. आज असा एकही माणूस नसेल की जो आधुनिक युगामध्ये राहतो, सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो, त्याला योग माहीत नाही. योगाचं महत्त्व आज प्रत्येकाला माहीत आहे. तर योग तज्ज्ञ म्हणून काम करत असताना तुमची ही जी सुरुवात आहे ती कशी कशी झाली, तुमचा परिचय, तुम्ही सुरुवातीपासून कशा पद्धतीने योगाकडे कसे आकर्षिला गेलात? एक खूप छान तो सगळा प्रवास आहे. म्हणजे मी माझा हा सगळा तो प्रवासही काही वेळेला वळून बघतो तर मलाही गंमत वाटायला लागते. अच्छा. कारण व्यावसायिकदृष्ट्या बघायला गेलं तर मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. बरं. आणि किर्लोस्कर उद्योग समूहामध्ये काही वर्ष मी नोकरी केली मार्केटिंग विभागामध्ये. अरे वा. उच्च पदावर. आणि हे सगळं करत असताना लहानपणापासून थोडंसं वातावरण घरातही किंवा आजूबाजूलाही थोडंसं योगाचं होतं. सूर्यनमस्काराच्या काही स्पर्धा असायच्या किंवा इथेच नारायणपेठेत योग विद्याधाम म्हणून संस्था होती, तिथे योगासनाच्या स्पर्धा व्हायच्या आणि मोठ्या मंडळींबरोबर त्यांच्याबरोबर तिथे जाता जाता हळूहळू त्या योगाची एक आवडही निर्माण झाली, त्याच्याबद्दल कुतूहल उत्सुकताही निर्माण झाली. आणि नोकरीला लागल्यानंतर एक असं वाटायला लागलं की शिक्षण झालं, नोकरी लागली, आता आपण बाकी संसारासाठी जे काही आवश्यक असतं, पोट भरण्याची जी काही कला आहे किंवा विद्या आहे ती तर आपण शिकलोय, पण आता याच्या पलीकडे काय. तर अशा वेळेला वेगवेगळ्या गोष्टी मी त्याचा धांडोळा घ्यायला लागलो. काही कला ज्या मला काही गाणं आवडत होतं, तबला आवडत होता, योग आवडत होता. आणि हे सगळं करताना मला असं वाटलं की आतून खरी ओढ किंवा ज्या विषयाबद्दल एक आंतरिक जिव्हाळा असतो तो योगाबद्दल खूप मला आहे. मार्केटिंगच्या निमित्ताने भारतभर मी फिरत असताना जिथे जायचो तिथे एक पहिला प्रश्न विचारायचो की इथे सर्वोत्तम योग संस्था कुठली आहे. अच्छा. आणि मग जसा वेळ मिळेल तसं त्या योग संस्थेमध्ये जाणं, तिथे काय पद्धतीने कशा प्रकारे शिकवतात, लोकांना कसा फायदा होतो, हे सगळं जसं समजून घेत गेलो तसं मला असं वाटलं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे जसं ॲप्लाइड सायन्स आहे तसंच किंबहुना जास्त इफेक्टिव्ह असं हे योगाचं ॲप्लाइड सायन्स आहे. आणि योग हा एका बाजूला फक्त ग्रंथात जरी असला तरी सुद्धा त्यातलं ज्ञान जे आहे ते समोरच्या व्यक्तीला कशा प्रकाराने उपयोगी पडेल, शरीराला आणि मनाला, हा चांगल्या प्रकाराने विचार करून ते जर ॲप्लाय करत गेलं तर प्रत्येक व्यक्तीचं जीवन हे अधिकाधिक सुखी आणि आनंदी होऊ शकेल. या विचारातून योगाचा अभ्यास हा सगळा वाढत गेला. आणि मग काही वर्षांनी मला असं लक्षात आलं की मी लोकांशी बोलताना त्यांना अनेक प्रॉब्लेम्स असतात आणि शारीरिक व्याधी किंवा आजारातूनच लोक योगाकडे वळत असतात. मला आमचं डोकं दुखतंय, पोट दुखतंय, याच्यावर काय करावं, मग काही त्यांना शुद्धिक्रिया सांगतो. अनेकांना अनेक वर्ष न बरी होणारी सर्दी असते, त्यांना फक्त साधं काही वमन सांगितलं किंवा जलनेती सांगितली तर 4-5 वेळा केल्यानंतर ती सर्दी सगळी पळून जाते आणि परत होतही नाही. हे म्हणजे त्या लोकांसाठी एक खूप मोठा चमत्कार असतो आणि त्या निमित्ताने लोक हे योगाकडे वळायला लागतात.
तर मला असं लक्षात यायला लागलं की लोकांचे जे काही प्रश्न आहेत आणि त्याच्यावर मी त्यांना काही उत्तरं देण्याचा किंवा सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याच्यातून त्यांना खूप उपयोग होतो आहे. आणि त्यातून मग मी आणखीन बारकाईने त्याच्यावर विचार सुरू केला आणि योग थेरपी म्हणजे नक्की काय आहे, योगातलाच हा भाग, हे सगळं समजून घेता घेता आणखीन प्रगल्भता वाढत गेली त्या विषयामधली. आणि मग एक क्षण असा आला की असं ठरवलं मी की योगाबद्दलची जर आवड इतकी आपल्याला निर्माण झाली आहे किंवा एक असं वाटतं की लोकांना त्याचा उपयोग होतो आहे, तर अगदीच 50-60 नंतर रिटायर झाल्यावर एक कुठला तरी 15-20 लोकांचा एक योगाचा क्लास आवड म्हणून चालवायचा, असं करण्यापेक्षा उमेदीच्या वयातच आपण हे सगळं करून बघूया. आणि अर्थातच माझ्याबरोबरचे जे सहकारी होते त्यांनी पण खूप साथ दिली. ते म्हणले ठीक आहे, तुमचं नाही जर काही असं वाटलं तुम्हाला की हे व्यवस्थित काही घडतंय तर इंजिनिअरिंगची डिग्री हातात होतीच, तुम्ही परत योगाच्या क्षेत्राकडे कधी वळू शकता. तर अशा दृष्टिकोनातून ह्या सगळ्याकडे मी वळलो. आणि 17 वर्षापूर्वी नोकरी सोडून मी पूर्णपणे या क्षेत्रामध्ये जसं कामाला सुरुवात केली तसं अगदी पहिल्या दिवसापासून अतिशय चांगल्या प्रकारचं एक आनंद आणि समाधान या योगाच्या क्षेत्रात काम करताना मला मिळायला लागलं. सर, खरं तर तुम्ही जेव्हा तुमचा आत्ता हा प्रवास सांगत होतात ना, अगदी कमी शब्दामध्ये तुम्ही तो प्रवास सांगितला, परंतु खूप सारे पॉईंट मला त्यातून मिळाले. सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे बऱ्याच लोकांना आपलं शिक्षण झालं, एखादी नोकरी मिळाली किंवा उत्पन्नाचं साधन मिळालं की लोकांचा प्रवास थांबून जातो आणि मग सारखं तसंच ते होत राहतं. पण तुम्ही तिथं थांबला नाहीत, तुम्ही त्या पुढे जायचा प्रयत्न केलात. त्यानंतर तुम्ही जो प्रवास सांगितला त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये दिसत नाहीत, पण ज्या तुम्ही वेगळ्या पद्धतीने त्याचा विचार केला. कुठेतरी मला असं वाटतं की आता आमचा जो 3 टॉक आहे त्याच्यामध्ये पहिला जो यस आहे तो सेल्फ कनेक्टचा आहे. तर हा जो तुमचा सेल्फ कनेक्ट आहे, हा सेल्फ कनेक्ट होण्यासाठी योगाचा तुम्हाला फायदा झाला? अगदी नक्कीच. रादर मी असं म्हणेन की योगाकडे वळण्यासाठी सेल्फ कनेक्ट हा जो ॲस्पेक्ट आहे तो मला या क्षेत्रात येण्यासाठी, उद्युक्त करण्यासाठी सगळ्यात जास्ती उपयोगी पडला असं मला वाटतं. अच्छा. कारण योगाची आवड पहिल्यांदा साधारणपणे निर्माण होते ती आसनांच्या माध्यमातून होते. आणि ती आसनं करताना मला असं वाटायचं की एखाद्या आसनामध्ये मी खूप रमलो आहे आणि मन खूप शांत, सहजपणे निर्विचार असं होऊन गेलं आहे. आणि याला काय नक्की म्हणतात या प्रोसेसला मला कळत नव्हतं. म्हणून मी जी काही तज्ज्ञ मंडळी होती, माझे काही गुरुस्थानी असलेली मंडळी होती, त्यांना विचारलं. तर ते म्हणले की पतंजलींनी स्थिर सुखम आसनम अशी जी आसनाची व्याख्या केलेली आहे, तर एखाद्या आसनामध्ये एक स्थिरता आणि सुखकारकता तुम्हाला जेव्हा अनुभवाला येते त्यावेळेला आपोआप मनातल्या विचारांची संख्या आणि गतीही कमी होते आणि ते आपल्यासाठी ध्यान असतं. तोपर्यंत ध्यानाची संकल्पना माहिती नव्हती. ध्यान म्हणजे फक्त ऋषीमुनी दाढी जाटा वाढवून जंगलामध्ये किंवा गुहेमध्ये ध्यानस्थ असे वर्षानुवर्ष बसलेले असतात म्हणजे ध्यान असं वाटत होतं. पण ज्या क्षणी मला त्या लोकांकडून असं कळलं की 1 मिनिटाचं किंवा 2 मिनिटाचं आसन करताना सुद्धा एक क्षणभर मनात कुठलाही विचार नाही अशी एक स्थिती सहजपणे निर्माण होते आणि ते ध्यान आहे आणि ती खूप मोठी आनंदाची स्थिती असते. तेव्हा हळूहळू त्या आसनांचा सुद्धा मी बारकाईने विचार करायला लागलो. आणि याच्यातलं मग आणखीन इंटरेस्ट माझा खूप वाढत गेला. सर, किंबहुना तुम्ही आत्ता जेव्हा सांगत होते ना, म्हणजे माझ्यासाठी सुद्धा मलाही अनेक वर्ष असंच वाटत होतं की आसनं म्हणजे योग, आसनाच्या पलीकडे योग आहे किंवा अलीकडे काय आहे काहीच माहीत नव्हतं. पण खरं योगाची पूर्ण कन्सेप्ट काय आहे? फार छान प्रश्न आहे सर हा. हे पहिली गोष्ट आणखीन एक सांगतो, तुम्ही अगदी सुरुवात करतानाच योग म्हणजे द्रौपदीची थाळी असं जे म्हटलात ते खूप आवडलं मला. अच्छा. खरोखरच हे योगाचं, ज्ञानाचं, संस्कृतीचं, परंपरेचं जे काही भांडार आपल्या भारतीय सगळ्या या इतिहासामध्ये आपण बघितलेलं आहे ते कधीही न संपणार आहे. आता इतकी वर्ष मी अभ्यास करतोय, लोक साधारण मला विचारतात की आता तुम्ही 20-25 वर्ष वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये जाऊन त्याचा अभ्यास तुम्ही केलात, तर तुम्हाला असं वाटतं का की आता हे छान, आता तुम्हाला याच्यावर काही बोलता येईल किंवा हे सगळं शिकून झालेलं आहे? तर मला असं वाटतं की हे काही शिकलेलं नाही, आता याच्यापुढे आणखीन खूप काही शिकण्यासारखं आहे. तर खरोखर त्या अर्थाने द्रौपदीची थाळी आणि लोकांना भरभरून देऊन सुद्धा ती कधी कमी होणारी नाही आहे असं आहे. आणि आता तुम्ही जे विचारलत ना की योग म्हणजे नक्की काय, तर मला असं वाटतं एक छानशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. कारण वय कितीही असो, वय वर्ष 3 असो किंवा 70 असो, गोष्ट म्हटली की आपल्याला त्या विषयामध्ये खूप छान रस वाटायला लागतो आणि कान टवकारले जातं, बरं वाटायला लागतं. एका गावामधून एक हत्ती जात होता आणि त्या हत्तीच्या गळ्यामध्ये एक घंटा बांधलेली होती आणि तो हत्ती असा दमदार पावलं छान टाकत असताना त्या घंटेचाही छान आवाज येत होता. त्या गावामध्ये एक अंध मुलांची शाळा होती आणि त्या अंध मुलं काही शिकत होती आतमध्ये आणि त्या हत्तीच्या घंटेचा आवाज आल्याबरोबर उत्सुकतेने ती बाहेर पळत आली की हा कसला आवाज येतोय. अच्छा.
आणि मग एका मुलाने काय केलं की त्या हत्तीच्या सोंडेला हात लावून बघितला, बरं, एकानी त्याच्या शेपटीला हात लावला, अच्छा, एकानी हत्तीच्या पायाला हात लावला, बरं, आणि ज्यांनी शेपटीला हात लावला होता तो म्हणला हा हत्ती आहे होय, हा म्हणजे हा खराट्यासारखा आहे, कारण शेपटीला असे थोडेसे राठ असे केस असतात. ज्यांनी पायाला हात लावला होता तो म्हणला हत्ती खांबासारखा आहे. अच्छा, ज्यांनी सोंडेला हात लावला होता तो म्हणला हत्ती हा पाण्याच्या पाईपसारखा आहे. तेवढ्यात त्यांचे शिक्षक आले, ते डोळस होते, आणि त्यांनी विचारलं तर त्यांना ते शिक्षकांना ते सांगायला लागले हत्ती म्हणजे काय. मग शिक्षक त्यांना समजुतीच्या स्वरात म्हणले, अरे बाळांनो, काय माहिती आहे का, तुम्हाला दृष्टी नसल्यामुळे तुम्ही हत्तीच्या ज्या अवयवाला हात लावताय तोच हत्ती असं तुम्हाला वाटतंय, पण प्रत्यक्षात हे सगळे अवयव मिळून हत्ती नावाचा एक अतिशय सुंदर प्राणी आहे. अगदी. तर मला असं वाटतं की योगामध्ये सुद्धा आसनं म्हणजे योग, प्राणायाम म्हणजे योग, किंवा ज्याला सूर्यनमस्काराची कुठेतरी ओळख जिममध्ये झालेली असते तो म्हणतो की सूर्यनमस्कार 108 घालणं 200 घालणं म्हणजेच योग. तर प्रत्यक्षात पतंजलींनी 8 अंग जी सांगितलेली आहेत योगाची, अष्टांग योग असं ज्याला म्हणतात, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, बरं, अशी 8 अंग, 8 टप्पे, 8 पायऱ्या, 8 ॲस्पेक्ट्स, 8 दृष्टिकोन, हे सगळं मिळून योग होतो. आणि योग म्हणजे प्रत्यक्ष फक्त काहीतरी योगाच्या वर्गात जाऊन एक 4-5 आसनं करायची आणि चला योगा माझा झाला, योग सुद्धा नाही योगा झाला असं म्हणण्याची जी पद्धत आहे, तर तसा योग नाही आहे. हा योग समजून घेणं आणि जीवन जगण्याची कला म्हणजे योग काय आहे हे हळूहळू जेव्हा आतून कळायला लागतं, तो मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने योग आहे. सर, याच्यामध्ये आता लोकांना बहुतेक वेळा आसनं करणं म्हणजे योग वाटायला लागतो, किंवा तुम्ही म्हणता काही प्रमाणामध्ये ते प्राणायाम करणं, काय भस्त्रिका वगैरे जे करतात त्याला आपण लोक हे म्हणतात. योगाची मग सुरुवात जी आहे, तुम्ही आता जे सांगितलं अष्टांग योग, 8 वेगवेगळे प्रकार आहे, तर त्या प्रत्येक अंगाचं काय वेगळं महत्व आहे, किंवा कसं थोडं उलगडून विस्तारानं सांगितलं. पतंजलींनी 8 अंगही जी सांगितलेली आहेत त्याच्यात यम आणि नियम सांगितलेले आहेत. आपण म्हणतो ना की सध्याचं जग ना इतकं फास्ट झालेलं आहे आणि सगळीकडे आरडाओरडा, गोंधळ, गोंगाट खूप चाललेला आहे, मला अभ्यास करायलाच वेळ मिळत नाही, किंवा जरा बाहेर गेलो ना की प्रत्येकजण इतका स्वार्थी झालेला आहे की तो त्याचं काम करून घेण्याच्या मागे असतो, आणि मग मला स्वतःचं असं काही करायला वावच मिळत नाही. प्रत्येक माणसाला आयुष्यात जीवन जगताना पुढे जाताना हे प्रश्न पडतात. हे ओळखूनच पतंजलींनी यम आणि नियम सांगितलेले. म्हणजे जगात वावरताना स्वतःविषयी काही मर्यादा, बंधनं, चौकटी या स्वतःसाठी निर्माण कराव्यात आणि समाजात वावरतानाही कराव्यात. याला यम आणि नियम असं म्हटलेलं आहे त्यांनी. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमाहा, शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि नियमहा. पतंजलींचा पातंजल योग म्हणजे लोकांना असं वाटतं खूप मोठा काहीतरी ग्रंथ किंवा खूप मोठं बाड आहे, पण मी जर त्याचं वास्तव सांगितलं तर अक्षरशः हसायला येईल की 196 सूत्र, प्रत्येक सूत्र फक्त एका ओळीचं आहे. म्हणजे असं मी म्हणलं यमाची व्याख्या अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमहा, संपलं. पतंजली अतिशय थोडक्यात बोलतात, पण त्याच्यामधून खूप मोठा अर्थ असा उलगडतो. तर समाजात वावरताना स्वतःविषयी काय नियम पाळावेत, लोकांशी वागताना काय नियम पाळावेत, हे जर लक्षात घेतलं तर त्या यम आणि नियमाच्या माध्यमातूनच आपलं जीवन खूप सुखी व्हायला लागतं. बरोबर. मग त्याच्यानंतर त्यांनी आसनं सांगितली, कारण योगाची साधना करताना, ध्यान करताना, प्राणायाम करताना तुमचं शरीर स्थिर पाहिजे. नाही तर थोडंसं जरा बसलं की पाठ भरून येते, गुडघे दुखायला लागत आहेत, कुठेतरी चक्कर आल्यासारखं व्हायला लागतंय, तर चुळबुळ करायला लागतो माणूस. तर हे होऊ नये याच्यासाठी त्यांनी काही ध्यानात्मक आसनं जी आहेत त्याचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, आणि ते सांगितलं की स्थिर सुखम आसनम. आणि त्यामुळे होईल काय तर प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम, प्रयत्नपूर्वक शिथिलता आणि प्रयत्नातही शिथिलता. सध्या आपण बघतोय की समाजामध्ये आपण आपली जी काही ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, ती गाठताना अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने पळत राहतो. आणि काही वेळेला 40-45मध्ये दुर्दैवानी शारीरिक क्षमता इतक्या संपून जातात की आपण खूप उदाहरणं बघतो की काम करता करता अचानक कोसळले, किंवा व्यायाम करताना पळत होते आणि एकदम तिथं बसले आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. म्हणजे या दुर्दैवी घटना घडू नयेत, पण काही वेळेला आपल्या क्षमता त्या कशा वापरायच्या, किती वापरायच्या हे लक्षात येत नाही. म्हणूनच पतंजलींनी ठिकठिकाणी जागोजागी असं सांगितलेलं की मगाशी तुम्ही जो सेल्फ कनेक्ट म्हटलात ना, तर तसं की थोडीशी जीवनामध्ये खळबळही असावी आणि थोडी शांतताही असावी.
हा जेव्हा लाईफ बॅलन्स म्हणजे याला आपण वर्क लाईफ बॅलन्स हा शब्द सध्या खूप प्रचलित आणि फेमस आहे. सेल्फ इक्विलिब्रियम जो आहे आपला दुसरा, हो तर तोच आहे. हो अच्छा, म्हणजे या बोलण्यातून हळूहळू हेच सगळं उलगडत जात आहे. अगदी अगदी. कारण हे जे काही समत्वम योग उच्चते, भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये त्याची व्याख्या सुद्धा तीच केलेली आहे. जिथे समत्व आहे तिथे योग आहे आणि जिथे असमत्व आहे तिथे अयोग, कुयोग, वियोग असे निर्माण होतात. अच्छा. तर त्यामुळे अशा दृष्टीने एका जागी ध्यानात्मक स्थितीमध्ये शांत बसा आणि त्याच्यामुळे अनंत समापत्ती, ते जे काही ईश्वरी तत्व आपल्या प्रत्येकामध्ये आहे तेच माझ्याही आतमध्ये आहे, आपल्याही आतमध्ये आहे, याची स्वतःशी ओळख थोडीशी होईल की माझं खरं स्वरूप काय. हा देह म्हणजे मी आहे का, मन म्हणजे मी आहे का, बुद्धी म्हणजे मी आहे का. तर याच्याही पलीकडे जाऊन या सगळ्याला चालना आणि प्रेरणा देणारी अशी जी प्राणशक्ती, जिच्यावर आपण नियंत्रण करून त्यालाच प्राण आयाम, प्राणावर नियंत्रण, प्राणावर कंट्रोल आणायला बघत असतो, तर तो प्राणायाम. तर असं एका जागी बसून, एक आसनात बसून मग थोडासा प्राणायाम म्हणजे आपण जी काही हवा आत घेतो आणि सोडतो तिच्याकडे थोडंसं बघावं, ज्याला श्वसन ध्यान असं म्हणतात. मग त्याच्यावर हळूहळू नियंत्रण आणताना ती हवा आपण आत घेताना श्वास आणि उच्छ्वासाची गती हळूहळू हळूहळू इतकी कमी होते की काही वेळेला श्वास संथ, मंद, शांत होतो, कित्येकदा तो बंद झाल्यासारखाही वाटतो. म्हणजेच प्राणावर आपण नियंत्रण आणतो. असं ते प्राणायामाचे थोडक्यात काही पतंजलीने जे काही सांगितलेलं त्याच्याबद्दल सांगितलं. म्हणजे आपण यम, नियम, आसन, प्राणायाम, नंतर प्रत्याहार सांगितला. प्रत्याहाराचा अर्थ असा आहे की प्रति आहार. आपली जी काही पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय, ज्या इंद्रियांच्या माध्यमातून आपण या जगाचं सगळं ज्ञान घेत असतो, आणि 5 कर्मेंद्रिय, ज्या इंद्रियांच्या माध्यमातून ते ज्ञान घेतल्यानंतर आता एखादी कृती आहे की इथून तिथे जायचं आहे किंवा बसायचं आहे किंवा जेवायचं आहे, अभ्यास करायचा आहे, वाचायचं आहे, हे सगळं आपण ज्या इंद्रियांच्या साह्याने करतो ती कर्मेंद्रिय. तर ही 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, त्यातली ही ज्ञानेंद्रिय जी आहेत ती सतत त्यांची धाव बाहेर असते. डोळे सतत बघत असतात की काय नवनवीन काहीतरी दिसतंय, कान सतत ऐकत असतात की काहीतरी वेगवेगळे आवाज काय येतात. आता इथून बाहेर आपण मुलाखत चालू असताना काहीतरी, आता इथं सगळं म्हणजे आता इथं काही बाहेरचे आवाज फार येत नाही, पण एखादी काहीतरी तुतारी, पिपाणी असा काहीतरी विचित्र आवाज आला तर हे सगळं सोडून तत्काळ माझं मन या कानाला काय ऐकू आला, विचित्र किंवा वेगळा आवाज, त्याचा कानोसा घ्यायला लागतं. तर ही ज्ञानेंद्रियांची जी धाव बाहेर आहे तर ते त्यांचे जे विषय आहेत तर त्यालाच आहार असं पतंजलीने म्हटलेलं आहे. आणि त्या आहाराकडे त्या इंद्रियांची जी टोकं वळलेली असतात ती हळूहळू आपल्या गरजा कमी करून किंवा नको तेवढी धाव कमी करून त्या इंद्रियांची टोकं आत वळवणं. ग्रेट. म्हणजे योगाचा अभ्यास करणारी मंडळी नेहमी असं म्हणतात की डोळे मिटून 1-2 मिनिटं बसा, काही क्षणांनी तुम्हाला असं लक्षात येईल की बाहेरच्या जगापेक्षा कैक पटीने सुंदर असं काही जग हे आतमध्ये आहे. पण दुर्दैवाने काय आहे की आपल्या सगळ्या या शिक्षणाच्या सिस्टीममध्ये फारसं एका जागी बसणं, योगाचा अभ्यास, आता हळूहळू हे सगळं कल्चर थोडंसं वाढत चाललेलं आहे, शाळांमध्ये शिकवावं. आता मी सुद्धा आपलं COEP जे आहे पुण्यात, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, तिथे 14 वर्ष शिकवतोय. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाच्या मुलांना योग हा विषय कंपल्सरी केलेला आहे. आणि तो विषय तुम्हाला जर पहिल्या वर्षी तुम्ही पास झाला नाही, दुसऱ्याही वर्षी झाला नाही, तर तिसऱ्या वर्षी कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ते विचारतात. आणि तो जर 4th इयर झाल्यानंतर जॉईन होताना क्लिअर झालेला नसेल तर तुमचं लेटर कॅन्सल केलं जातं. अशा अनेक घटना MIT, COEP, म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे. इतकी म्हणजे डिसिप्लिन चांगली त्याच्यामध्ये आलेली आहे. तर असं विद्यार्थी वयातच, शिक्षणाच्याच वयामध्ये हे योग या विषयाचं थोडंसं आकलन किंवा बीज जर मनात रुजलं तर त्याचा अतिशय फायदा होतो. तर अशा दृष्टीने ही प्रत्याहार आपण बघितला. तर इथपर्यंत ह्याला बहिरंग योग असं पतंजलीने म्हटलंय. आणि त्याच्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी ह्याला अंतरंग योग असं म्हटलेलं आहे. मग त्याच्यात मग मनाकडे बघताना मनाची एकाग्रता, मनाची एकतानता आणि सगळ्यात शेवटी मनाची एकरूपता. तर असे हे 8 विषय आहेत. आणि ते सोप्या अर्थाने बघायचे झाले तर शरीराचं आरोग्य सांभाळण्यासाठी आसनं करायची, नंतर त्या प्राणाचं नियंत्रण या सगळ्यावर येण्यासाठी म्हणून प्राणायाम करायचा. प्राणायाम केल्यामुळे हळूहळू काही क्षण का होईना तुमचं मन शांत व्हायला लागतं आणि त्यामुळे ध्यानासाठी तुमच्या मनाची तयारी व्हायला लागते. आणि मग हळूहळू त्या ध्यानाची गोडी वाढायला लागली की क्षणभर का होईना जेव्हा तुमच्या मनात एकही विचार नसतो, निर्विचार असं मन होतं, त्यावेळेला ती अतिशय आनंदाची स्थिती असते. आणि मन जेव्हा शांत असतं ना तेव्हा सगळ्यात जास्त क्रिएटिव्ह असतं.
बरोबर आहे. म्हणून आईन्स्टाईन सारख्या सगळ्या शास्त्रज्ञांची पण आपण उदाहरणं बघितलेली आहेत की एका विशिष्ट क्षणी त्यांना त्याचं काहीतरी कोडं उलगडून गेलं. म्हणजे युरेका युरेका म्हणून धावत सुटणारे आपण सायंटिस्ट जे बघतो, बरोबर आहे, तर ते काही असं काम करत असताना त्यांना तो शोध लागला नाही. एका विशिष्ट क्षणी जे काही एक शांत होतं मन, त्याच्यामध्ये अचानक त्यांना ते जसं विश्वाचं कोडं ज्ञानोबांना उलगडलं तसं त्यांना त्यांच्या त्या सगळ्या ते कोडं उलगडलं आणि असे अनेक शोध लागले. तर अशा अर्थाने सुद्धा ध्यानाचं अतिशय महत्व आहे. म्हणून ही जी सगळी अंग आहेत त्याचा अभ्यास हा सामान्य माणसांनी समजून घेऊन नक्की करायला हवा. सर, ध्यानाची आणि पूर्ण योगाची ही जी अष्टांग योगाची जी कन्सेप्ट आहे ती खरंच खूप खोलात आहे. पण हे सगळं तुम्ही सांगत असताना माझी जी तन्मयता किंवा जी एक शांती आपण म्हणतो ना, ती लिंक लागली होती थोडक्यात. सर, मला एक साधा प्रश्न असा वाटतोय, अनेक लोकांना कदाचित तो पडत असेल, किंवा आता तुम्ही इतके वर्ष ध्यानासाठी काम करताय, अनेक लोकांना भेटता, लोकांना हे करता, म्हणजे निदान भारतात जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला हा वारसा मिळालेला आहे आणि बहुतेक लोकांना याची माहिती पण आहे. पण असं असताना सुद्धा, एवढा प्रचंड समृद्ध करणारा वारसा आपल्याला मिळालेला असताना सुद्धा लोक योगाकडे का वळत नाहीत, किंवा असं तुम्हाला तुमचा काय अनुभव आहे याच्यातला? मला कधी कधी हा प्रश्न पडतो की असं का होत असेल. मजेशीर सुभाषित किंवा श्लोक सांगतो, हो, अतिपरिचयात अवज्ञा, असं आपण फक्त बोलताना म्हणतो की एकच वाक्य म्हणतो. बरोबर. अतिपरिचयात अवज्ञा सतत गमनात अनादरो भवती मलय पर्वते भिल्ल पुरंदरी चंदन तरुकाष्ठम इंधनम कुरुती अति सर्वत्र वर्जयेत. ओके. चंदनाचं लाकूड आपण काही हजार रुपये देऊन जरी मागितलं तरी सुद्धा सध्याच्या काळात मिळत नाही. पण एक काळ असा होता की कर्नाटकामध्ये जी काही जंगलं होती तिथे चंदनाची झाडं इतकी होती की तिथे राहणाऱ्या ज्या आदिवासी महिला आहेत त्या आपल्या आंघोळीचं पाणी तापवण्यासाठी लाकडं जी होती तर ती सुद्धा ती चंदनाची जाळत होती. म्हणजे एका चांगल्या अर्थाने की चंदनाची झाडं इतक्या मुबलक प्रमाणात होती, म्हणजे अतिरेक या अर्थाने चांगल्या अर्थाने मी सांगतो की त्यांना त्याची तशी काही किंमत नव्हती, कळतही नव्हती. तर तसं मला असं वाटतं की आपली जी काही भारतीय विचार, ज्ञान, परंपरा, संस्कृती तिथं झालेलं आहे की इथे सगळं अवेलेबल आहे आणि त्यामुळे त्याचं आपल्याला कदाचित महत्त्वही कळलेलं नाही आहे. बरोबर आहे. साधारणपणे एक माझं असं आहे की भारतातल्या काही विद्यार्थ्यांना तर मी शिकवतो किंवा संस्थांमध्ये शिकवतो, पण त्या निमित्ताने भारताबाहेर आपली जी काही मंडळी गेलेली आहेत आणि त्यांना योगाबद्दल आवड असल्यामुळे त्यांची जी काही मित्रमंडळी भारतातल्या बाहेरची परदेशी मंडळी झालेली आहेत तर ती नेहमी मला तिथे येऊन काहीतरी योगाबद्दल सांगा म्हणून सांगत असतात. तर वर्षातून एक 10-12 दिवस मी काढून मुद्दाम त्यांच्याकडे जातो, तिथे काही योगाची शिबिरं घेतो. तर त्यावेळेला त्यांच्याकडून सुद्धा ही जाणीव लक्षात येते की भारतामधला हा जो योग आहे असं पहिलं वाक्य त्यांचं नेहमी असतं आणि त्याच्याबद्दल आम्हाला खूप आदर आहे. बरोबर. आणि मग काही वर्षांपूर्वी असं झालं की अयंगार गुरुजींकडे जेव्हा भारताबाहेरची मंडळी यायला लागली आणि ती शिकून जायला लागली आणि तिकडे त्यांनी योगा स्टुडिओ काही तज्ज्ञ डॉक्टर्सनी सुरू केले, त्यावेळेला थोडंसं आपल्याला महत्त्व पटायला लागलं. अच्छा. तर अशा अर्थाने सुद्धा जेव्हा आपल्याकडे खूप काहीतरी मुबलक असतं ना त्यावेळेला काही वेळेला किंमत कळत नाही असं असतं. तर मला असं वाटतं तो एक भाग असावा. दुसरा असं आहे की योगाबद्दल एक गैरसमज सुद्धा काही वर्षांपूर्वी होता की योग म्हटलं की फक्त दाढीजाटा वाढवायच्या, ऋषीमुनी व्हायचं किंवा संन्यस्त झालं तरच तुम्हाला योग, किंवा रिटायरमेंट नंतर एक थोडंफार काहीतरी आपलं एक असं हे केलं म्हणजे मग ते असे आपले आजी आजोबा वगैरे करताना दिसायचे. तर हा एक गैरसमज होता. आता उलटं असं आहे की लहान मुलांना साधारण 4-5व्या वर्षापासूनच त्यांना जसं कळेल त्यांच्या सोप्या भाषेमध्ये आईनी, वडिलांनी, शिक्षकांनी योगाची कन्सेप्ट ही थोडीशी सोप्या भाषेत समजून सांगायला सुरुवात करावी. म्हणजे मग तो योग्य वयामध्ये जेव्हा त्यांना खरोखर योगाची गरज आहे त्यावेळेला योग काय आहे हे अगदी मुळापासून समजून घेऊन ते शिकणं काही वेळेला अवघड वाटतं. तर तसं न होता थोडीशी एक पार्श्वभूमी तयार होईल आणि त्याच्यातून योगाची आवड जी आहे ती पहिल्यापासून निर्माण. ग्रेट ग्रेट. सर, योगाचं हे जेव्हा मी आता तुम्ही सांगत होते ना, म्हणजे अतिपरिचयात अवज्ञा म्हणा किंवा खूप भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आपल्याकडे आणि म्हणून त्याचं लोकांना महत्त्व कळत नाही, परंतु जगभर म्हणजे भारताची ओळख मला वाटतं की योगामुळे जे काही गोष्टी आहेत त्यातला योगा हे एक अतिशय महत्त्वाचं हे आहे. सर, या अनुषंगानं बरेच प्रश्न आहेत, पण मला पुन्हा एक वाटतं की जसं तुम्ही तुमचा जो परिचय आहे त्याच्यामध्ये डायबेटिकचे तुम्ही थेरपिस्ट ज्याला आपण म्हणूया, योगा थेरपिस्ट समजा, तर हा अँगल, हा शब्द मी पहिल्यांदाच वाचला. तर ते काय आहे नेमकं आणि त्याचा डायबेटिकच्या अँगलनं कसा काय उपयोग होऊ शकतो? बरं झालं तुम्ही तो हा प्रश्न विचारलात. असं आहे ना की योगाचा फायदा हा सगळ्या आजारांवर होतो.
अच्छा. आणि त्यामुळे योग थेरपी हो. अशी एक संज्ञा आता पॉप्युलर झालेली आहे. पण प्रत्यक्षात योग म्हणजे कुठलाही थेरपेटिक ॲस्पेक्ट किंवा तो उपचारात्मक हो. असा योगाचा उपयोग खरं तर नाहीच आहे. अच्छा. पण योगाचा अभ्यास करताना आपोआपच त्याचे फायदे हे शरीराला आणि मनाला मिळायला लागतात. मग त्याचा फायदा का घेऊ नये? मग स्पेसिफिक जे जे काही आजार आहेत त्याच्यासाठी योगाचा कसा उपयोग होतो याच्यावर बरंचसं संशोधन व्हायला लागलं. अच्छा. मग अशी म्हटल्याप्रमाणे मी मार्केटिंगला असताना वेगवेगळ्या देशाच्या भागामध्ये जेव्हा जायचो हो. तर त्यावेळेला दिल्लीला गेल्यानंतर मोरारजी गांधी नॅचरोपॅथी इन्स्टिट्यूट आहे हो. किंवा बिहारला गेल्यावर रिखिया आणि मुंगेर इथे स्वामी सत्यानंद सरस्वतींनी बिहार स्कूल ऑफ योग जी काढलेली आहे तिथेही जाऊन मी काही अभ्यास केला किंवा त्यांची ती काय सगळी मेथडॉलॉजी आहे ती समजून घेतली. असं करताना बेंगलोरजवळ एक 34 किलोमीटरवर जिगिनी म्हणून इंडस्ट्रियल एरिया आहे आणि तिथे प्रशांती कुटीरम असा एक 106 एकरामध्ये विलक्षण सुंदर असा एक सगळा भाग आहे. बरोबर. तर तिथे स्वामी विवेकानंद अनुसंधान योग संस्थान, अच्छा. हे सोप्या भाषेत विवेकानंद विश्व विद्यापीठ योगाला वाहिलेलं बरं. असं तिथे आहे. आणि तिथले जे डॉक्टर HR नागेंद्र, तेही बेसिकली मेकॅनिकल इंजिनियर आहेत. काही वर्षांपूर्वी नासाला अतिशय उच्च पदावर ते काम करत होते. पण जेव्हा पुण्यातून एकनाथजी रानडे कन्याकुमारीला गेले विवेकानंद केंद्राची स्थापना करायला त्यावेळेला काही प्रमाणात त्यांनी योगाचा अभ्यास तिथे सुरू केला. पण त्यांना असं वाटलं की एक छोटंसं सेंटर अशा स्वरूपात न ठेवता एक एक्सक्लुझिव्हली योगातला MPhil PhD पर्यंत अभ्यास करणारीची एक यंत्रणा इथे काहीतरी आपण इथे सुरू व्हायला हवी. म्हणून तर ते नागेंद्र गुरुजींशी बोलले आणि नागेंद्र गुरुजी ते सगळं सोडून बेंगलोरला येऊन स्थायिक झाले आणि त्यांनी ही सगळी विवेकानंद युनिव्हर्सिटी जी ती स्थापन केली. हे करत असताना त्यांच्या असं लक्षात यायला लागलं की वेगवेगळे आजार आहेत पण जगभरात जे जे काही आजार आहेत त्यामध्ये डायबिटीस किंवा मधुमेह जो आहे त्याचं प्रमाण भारतामध्ये खूप जास्ती आहे. बरोबर. आणि 20-25 वर्षापूर्वी अनेक डॉक्टर्सही सांगत होते की येत्या 7 ते 8 वर्षामध्ये भारत म्हणजे कॅपिटल ऑफ डायबिटीस, मधुमेहाची राजधानी, म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने डायबेटिक लोक इथे दिसायला लागतील तुम्हाला. आणि त्या दृष्टीने भारत सरकार आणि एसव्यासाई इन्स्टिट्यूट जे आहे त्यांनी एक चांगला अजेंडा हातात घेतला आणि त्याचं नाव ठेवलं SDM, स्टॉप डायबिटीस मूव्हमेंट. तोपर्यंत थोडासा गैरसमज असा होता की डायबिटीसमध्ये आपल्या जे काही हॉर्मोन्स आपल्या अंतःस्रावी ग्रंथी एंडोक्राईन ग्लँड्समधून सिक्रेट होतात तर तसं आपल्या पँक्रियाजमधून जे इन्शुलिन सिक्रेट होतं तर ते कमी सिक्रेट झाल्यामुळे तो डायबिटीस होतो. आणि त्या वेगवेगळ्या आसनांच्या माध्यमातून फक्त त्या पँक्रियाजला ताण दाब पीळ चांगला दिला की ती परत ती पूर्ववत होते आणि इन्शुलिन ओरिजिनल लेवलला येऊन डायबिटीस बरा होतो. मुळात डायबिटीस बरा होतो ही संकल्पना अत्यंत चुकीची आहे हे विवेकानंद युनिव्हर्सिटीने परत परत सांगितलं. कारण तो डिसीज नाही आहे तर तो डिसऑर्डर आहे. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही निसर्ग नियम डावलल्यामुळे तुमच्या मनात जो काही स्ट्रेस निर्माण होतो त्या स्ट्रेसमधून हा डायबिटीस जास्ती येतो. म्हणजे मग पुढचा प्रश्न असा आला की मग फक्त आसनं करून हे सगळं सुधारेल का? तर नाही. तर त्याच्यासाठी रिलॅक्सेशन, डीप रिलॅक्सेशन, सखोल विश्रांती आणि फक्त शरीराला आणि मनालाच असं नाही तर शरीरात जितक्या मोठ्या संख्येने पेशी आहेत 300 ट्रिलियन इतक्या मोठ्या संख्येने आपल्याकडे ज्या पेशी आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहेत त्या प्रत्येक पेशीला मन आहे असं योग सांगतो. आणि त्या प्रत्येक पेशीच्या मनापर्यंत ते रिलॅक्सेशन, डीप रिलॅक्सेशन जाऊन जर पोचलं तर निश्चितपणे ही जी काही स्ट्रेस लेवल आहे ती हळूहळू कमी होत तुमचा डायबिटीस पूर्णपणे नियंत्रणात येतो. बरा होत नाही, नियंत्रणात येतो. आणि त्याच्यासाठी त्यांनी एक सायक्लिक मेडिटेशन अशी एक प्रोसेस अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे आपले वेद किंवा उपनिषद जी आहेत ना तर ती जर आपण बारकाईने अभ्यासली तर असं लक्षात येतं की कुठल्याही म्हणजे राजकारण असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, कुठल्याही प्रकारच्या प्रश्न घेऊन जर आपण त्याच्यात जर धांडोळा घेता तर निश्चितपणे त्याचं उत्तर आपल्याला सापडतं. आणि त्याच आशेने नागेंद्र गुरुजींनी वेदांचा आणि उपनिषदांचा जो अभ्यास केला त्याच्यामध्ये मांडुक्य कारिकेमध्ये त्यांना असे काही श्लोक सापडले आणि त्या श्लोकाच्या अनुषंगाने त्यांनी सायक्लिक मेडिटेशन म्हणून एक 25-30 मिनिटाचं ध्यान हे असं तयार केलं. हे डायनॅमिक मेडिटेशन आहे. नॉर्मली काय होतं की डोळे मिटायचे, शांत बसायचं आणि आपल्या मनातल्या विचारांकडे पाहत राहायचं आणि त्यामुळे मनातले विचार कमी होतात आणि त्याला ध्यान असं म्हणायचं. हे सर्वसाधारण संकल्पना असते. पण प्रत्येकाला एका जागेवर शांत बसणं, डोळे मिटणं हे शक्य होईलच असं नाही. तर इथे काय आहे की डोळे मिटून पण शरीरामध्ये एक शांत आणि छोटीशी हालचाल निर्माण करायची. मी एक्झाम्पल म्हणून दाखवतो की मी सावकाश असा जेव्हा माझा हात वर न्यायला लागतो त्यावेळेला आपोआप
माझं मन जे आहे या हालचालीकडे वेधलं जातं आणि ही हालचाल संथ शांत असल्यामुळे मनही शांत व्हायला लागतं. म्हणून त्याच्यामध्ये लये संबोधये चित्त, मनाला एका विशिष्ट शांत स्थिर अशा लयीचं संबोधन करा आणि त्यामुळे विक्षिप्तम शमयेत पुन्हा, जे मन अतिशय चंचल झालेलं आहे तर त्याला पुन्हा पुन्हा म्हणजे 3 स्टेजेसमध्ये 3 सायकल्समध्ये शांत करा. म्हणून याला सायक्लिक मेडिटेशन असं म्हणलेलं आहे. तर अतिशय उपयुक्त अशा या सायक्लिक मेडिटेशनचे प्रयोग, ट्रायल्स हे एस व्यासानी फक्त बंगलोर असं नाही तर आजूबाजूच्या सगळ्या इंडस्ट्रियल एरियामधले कर्मचारी असतील, क्लेरिकल ग्रेडचे लोक असतील, एक्झिक्युटिव्ज असतील, हायर ऑफिशियल्स असतील, सगळ्यांवर केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी त्यांना ह्याच्यामध्ये डायबिटीसच्या लेवल्स कमी झाल्याचं लक्षात आलं. आणि त्यामुळे डायबिटीस योगा थेरपी असा कन्सेप्ट त्यांनी पुढे आणला. आणि आज एस व्यासामधून शिकून गेलेली मंडळी जगभरातल्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन डायबिटीसच्या रुग्णांना हा उपचार म्हणून सायक्लिक मेडिटेशन शिकवत आहेत आणि त्यांना चमत्कार वाटावा इतका चांगला इफेक्ट अनुभवत आहेत. ग्रेट सर. हे आता मी कदाचित शिक्षण क्षेत्रातून येत असल्यामुळे असेल, पण हे जे सायकलिक मेडिटेशन आहे हे विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने उपयोगी होऊ शकतं एकाग्रता वाढवण्यासाठी किंवा? हो, अगदी जरूरच होईल ना. कारण कसं आहे सर, काल परवा मी पेपरला बातमी बघितली की शेतकऱ्यांच्या आत्महत्यापेक्षाही विद्यार्थ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण जास्त आहे. खरं आहे. आणि कुठेतरी म्हणजे भरपूर वर्ष शिक्षण क्षेत्रात घातल्यामुळं त्या बातमीने मी प्रचंड अस्वस्थ झालो. हो, ही जी तुमची सायक्लिक थेरपी आहे किंवा सायकलिक आपलं मेडिटेशन आहे ते विद्यार्थ्यांसाठी कसं उपयोगाचं ठरू शकेल? सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की सध्या समाजामध्ये जे काही आपण वेगवेगळे विभाग आपण असे कॅटेगरी करतो की कुणीतरी काम करणारे असतील, शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त गरज ही ध्यानाची आहे. पण जिथे विद्यार्थी आसनं, प्राणायाम, सूर्यनमस्कार सुद्धा फार करायला त्यांच्याकडे जर काही वेळ नसेल तर ते ध्यानाकडे कुठे वळणार? बरोबर. पण विद्यार्थी दशेमध्ये सगळ्यात महत्त्वाची असते ती मनाची शांतता किंवा एकाग्रता किंवा स्थिरता आणि स्वतःबद्दल असणारा आत्मविश्वास. बरोबर आहे. आता वेगवेगळ्या शाळांमध्ये मी काही भाषण देण्यासाठी जातो किंवा कॉलेजेसमध्ये जेव्हा शिकवतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न मुलांकडून येतो, सर आम्ही इतका अभ्यास करतो पण परीक्षेला जाताना छातीत धडधडायला लागतं, परीक्षेच्या आधी 4 दिवस डोकं दुखायला लागतं, परीक्षेच्या आदल्या दिवशी पोट इतकं बिघडतं की परीक्षेला मी बसू शकेन की नाही अशी परिस्थिती निर्माण होते. हे सगळं याला सोप्या भाषेत आपण सायकोसोमॅटिक डिसिजेस, मनोशारीरिक आजार असं म्हणू शकतो. म्हणजे शरीरामध्ये ज्या काही व्याधी किंवा जे काही सिम्पटम्स निर्माण होतात ती अचानक शरीरामध्ये निर्माण होते. तर मनामध्ये कुठेतरी ताण असतात, त्या ताणांना कुठे वाट करून दिली जात नाही किंवा ते ताण जे ते योग्य पद्धतीने हँडल होत नाहीत. कारण बऱ्याच वेळेला असं आपण पुण्यातच बघत असतो की पुण्यापासून 200, 300, 400, 500 किलोमीटरवरून ही सगळी मुलं इथे आलेली असतात, आई वडील इथे नसतात. आणि सध्याचं शिक्षण असं आहे ना की मी पूर्वीच्या काळी असं होतं की 10वी झालं की काय करतोयस, काही नाही, चल ये माझ्यावर, मी या अमुक बजाज ऑटोमध्ये कंपनीत आहे, चल लागू द्या कामाला. त्या माणसाचं आयुष्य सगळं बदलून जायचं होतं आणि शेवटपर्यंत तिथे काम करायचं. हल्ली 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या माणसाला सुद्धा कोणी विचारत नाही. त्याच्यानं तुम्हाला MPhil केलं पाहिजे, PhD केलं पाहिजे, स्पेशलायझेशन केलं पाहिजे, UPSC MPSCचे अनेक अटेम्प्ट दिल्यानंतर कुठेतरी ते यश दिसायला लागतं. त्यात परत सरकारी त्या यंत्रणेमध्ये कधीतरी तुम्हाला इमिजिएट डेप्युटेशनही शक्य नसतं. म्हणजे एकाग्रता ही जी विद्यार्थ्यांची एक आवश्यक अशी गोष्ट आहे त्याच्या पलीकडे जाऊन एक पेशन्स, तितिक्षा असं त्याला अतिशय सुंदर शब्द आहे. तर वेट अँड वॉच या भूमिकेत शांतपणे राहणं आणि जे काही समोर आहे त्याला शांतपणे आणि स्थैर्य असं मनात राखून तुम्ही जर पुढे गेलात तर निश्चितपणे तुम्ही ते धैर्याने त्या परिस्थितीचा सामना करू शकता. आणि हे योगानी आणि विशेषतः ध्यानाच्या अभ्यासाने होऊ शकतं. आणि ध्यानामध्ये स्टॅटिक आणि डायनॅमिक असे म्हणजे असं कुठे पारंपरिक ग्रंथामध्ये कुठे स्टॅटिक डायनॅमिक असं ध्यान सांगितलेलं नाही आहे. पण सध्याच्या जगाची गरज अशी आहे की विद्यार्थी एका जागी शांतपणे बसू शकत नाही, डोळे मिटले तर उलटं मनातले विचार आणखीन त्रास द्यायला लागतात. तर अशा वेळेला डायनॅमिक ध्यान म्हणजे काहीतरी करायचं आहे, आपल्याला शरीराच्या काही हालचाली करायच्या आहेत, सोपी आसनं करायची आहेत आणि मग स्लाइट स्टिम्युलेशन, डीप रिलॅक्सेशन असं एक सायकल असतं. म्हणजे छोटी 1-2-3 आसनं करायची आणि मग पाठीवर झोपून एक पहिले इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक असतं. मग त्याच्यानंतर परत 2-3 सोपी आसनं करायची, मग क्विक रिलॅक्सेशन टेक्निक म्हणजे श्वासावर नियंत्रण.
मग परत 2-3 सोपी आसनं करायची, अगदी सोपी आसनं आहेत ही सगळी. त्याच्यामध्ये कुठलाही आयडियल पोश्चर आपण म्हणतो तसं धनुरासन, शीर्षासन, भुजंगासन अशी कुठलीही आसनं नाही आहेत. तर मग 20 वर्षाचा तरुण जितक्या चांगल्या पद्धतीने करेल तितकंच 90 वर्षाचे वयस्कर गृहस्थसुद्धा म्हणजे आजारी गृहस्थसुद्धा ते करू शकतील, इतकी सोपी आसनं आहेत. पण त्याचं मर्म असं आहे की शरीराला थोडंसं स्टिम्युलेट करायचं हालचालीने आणि लगेच रिलॅक्सेशन, शिथिलता निर्माण करायची. असे 3 प्रकारची जी शिथिलता आहे त्याच्यातून मन अतिशय शांत असं निश्चितपणे सहजपणे होत जातं आणि हा अनुभव प्रत्येक जण घेऊ शकतो. तर अशा अर्थाने विद्यार्थ्यांना हे सायक्लिक मेडिटेशन जे आहे अतिशय उपयोगी पडेल. सर तुम्ही खरं तर खजानाच उघडला, पण आता हा प्रश्न विचारू नये कारण योगा करण्याची ही जागा नाही, आपण चर्चा करतोय, गप्पा करतोय त्याच्या. पण तरी हा भाग पाहणारे आमचे शेकडो हजारो विद्यार्थी आहेत, पालक आहेत. काम करताना जो स्ट्रेस येतो अनेकदा पालकांना, बरेचदा आईला घरी खूप प्रचंड स्ट्रेस असतो, वेगवेगळ्या कारणाचा असतो आणि विद्यार्थ्यांना तर असतो. मला फक्त एवढं पाहिजे की एखादी याच्यातली कृती किंवा एखादं असं आसन किंवा आता तुम्ही जी सांगितली याच्यातली असं यांना दैनंदिन याच्यामध्ये सहज करता येईल असं एक जर थोडं डिटेलमध्ये चांगल्या म्हणजे जेवढं सखोलपणे तुम्ही जर सांगितलं तर ते सगळ्यांना त्याच्या आधारे करून पाहता येईल आणि त्याची प्रचिती घेता येईल. हो, अगदी. कसं आहे की मगाशी आपण म्हटलं तसं ती न संपणारी द्रौपदीची थाळी जशी आहे ना, तशीच आजीबाईंचा बटवा अशी आपल्याकडे कन्सेप्ट होती की कुठलाही आजार अगदी सोप्यात सोपं म्हणजे छोट्यात छोटा आजार, डोकं दुखायला लागलं, थोडंसं नाक गळतंय, त्याच्यावरही औषध असायचं. किंवा बाळंतिणीला शेवटी जर 9व्या महिन्यामध्ये जे काही वेदना होतात तर त्याच्यासाठी सुद्धा त्या आजीबाईंकडे घरगुती असं औषध असायचं. आणि एक्झॅक्टली त्याच धर्तीवर योगामध्ये आपले जे जे काही शारीरिक मानसिक प्रॉब्लेम्स असतील त्या सगळ्या याच्यावर अगदी सोपी अशी उत्तर आहेत. अच्छा. मुलं जे म्हणतात की खूप अभ्यास केला पण परीक्षेला जातानाच आपल्याला काहीच येत नाही असं वाटतं किंवा पेपर समोर आला की काही वेळेला आठवतच नाही असं वाटतं, त्याच्यावर अतिशय सोपा असा उपाय म्हणजे ओंकार म्हणणं किंवा भ्रामरी करणं. भ्रामरी म्हणजे काय, तर भ्रमर म्हणजे भुंगा. तो भुंगा जसा गुणगुणतो आणि आपल्याला गुणगुणणं हे काही नवीन नाहीये. आपण लहान असताना आपली आई सुद्धा गुणगुणत काहीतरी आपल्याला छान गाणं म्हणायची की आपण रडण्याचं थांबवायचो. त्या वयापासून आपल्याला त्या गुणगुणण्याची सवय किंवा ती ऐकण्याची सवय किंवा ओळख आहे. आपण छान मूडमध्ये असतो त्यावेळेला सहज गुणगुणतो, त्यासाठी आपण काही उत्तम गायक असण्याची काही गरज नसते. तर ओंकार हा आकार, उकार आणि मकार असे 2 स्वर आणि एक व्यंजन मिळून होतो. तर त्यातला शेवटचा जो मकार आहे म्हणजे ओठ मिटलेले ठेवून तो मकार म्हणणं यालाच भ्रामरी असं म्हणतात. तर ती भ्रामरी तुम्ही केलीत किंवा ओंकार म्हटलेत त्याच्यात फक्त एक महत्त्वाची काळजी घेणं आवश्यक आहे की जो काही आपण ओंकार म्हणतोय किंवा जो काही मकार आपण म्हणतोय आपलं पूर्ण लक्ष त्याच्यामध्ये एकाग्र ठेवणं. आणि त्यामुळे काय होतं की आपल्या मेंदूतल्या ज्या पेशी आहेत त्याला एक अस्वस्थता किंवा फटीग आलेला आहे. आजूबाजूची जी परिस्थिती, आता माझी परीक्षा आहे किंवा अवघड पेपरला जाणार आहे आणि हा पेपर जर मी पास झालो नाही तर काही खरं नाही, मग आता हा शेवटचा चान्स आहे, असे जे वेगवेगळे ताण असतात ना त्याच्यामुळे मेंदूच्या पेशींमध्ये ताण निर्माण होतात आणि हे ताण अतिशय सटल लेवलचे असतात. तो जो काही फटीग येतो आणि अशा सटल लेवलच्या प्रॉब्लेमला सटल लेवलचंच उत्तर पाहिजे आणि ते अतिशय सोपं असं आहे आणि ते म्हणजे ओंकार आणि भ्रामरी. बरोबर. योगामध्ये यालाच नादानुसंधानम असं म्हटलेलं आहे. नाद म्हणजे आवाज. तो नाद 2 प्रकारचे असतात, एक आहत आणि अनाहत. तो अनाहत म्हणजे योगातली खूप पुढची पायरी आहे, त्याच्याबद्दल आता आपण काही बोलायला नको. पण आहत म्हणजे काहीतरी आघात एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीवर झाल्यानंतर जो निर्माण होतो तो नाद. तर आपण ओंकार म्हणताना आपण हवा सोडत असतो आणि स्वरयंत्रावरून ती हवा वाहत असताना आकार उकार विशिष्ट पद्धतीने तो म्हटला जातो आणि त्याच्यामुळे ज्या काही फ्रिक्वेन्सीज निर्माण होतात त्याच्यातून शरीर आणि मन अतिशय शांत अशा स्थितीत जातं. म्हणून नाद अनुसंधान, आपल्याच शरीरामध्ये एक सोपा नाद निर्माण करायचा आणि त्याच्या मागून शरीराला मनाला जायला लावायचं आणि त्यामुळे आपोआप मन शांत होतं. इतकी ती सोपी प्रक्रिया जी कुणीही करू शकतं. तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू करण्यापूर्वी एक 4-5 वेळा जर ओंकार म्हटले, अभ्यासाच्या मध्ये सुद्धा जर ओंकार म्हटले तर त्यांना जी झोप यायला लागते किंवा काही वेळेला एकदम रिडंडंट झाल्यासारखं वाटतं, सॅच्युरेशन झालं की नको आता बास हे पुस्तक मी मिटतो आणि झोपून जातो किंवा चहा प्यायला जातो. तर चहा प्यायल्यानंतर जी काही तरतरी तुम्हाला येईल पण त्याच्यामुळे ऍसिडिटी निर्माण होऊ शकते, तुमची तब्येत खराब होऊ शकते. त्याऐवजी जर तुम्ही 5 ओंकार मनापासून एक 3-4 मुलं जर एकत्र अभ्यास करत सगळ्यांनी मिळून म्हणावा त्याचा कलेक्टिव्ह इफेक्ट तर आणखीन छान असतो. तसा ओंकार तुम्ही म्हणू शकता, भ्रामरी करू शकता. बरोबर. तर हा अतिशय सोपा असा उपाय आहे. मला असं वाटतं एक ओंकार मी म्हणून दाखवतो.
ओंकार कसा म्हणावा याबद्दल एक माझ्या मुलांनी 2 वर्षापूर्वी यूट्यूब चॅनल एक सुरू केलं. तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि त्याचं नेहमी असं म्हणणं असायचं की बाबा तुम्ही हे सगळं सांगता पण हे सगळं कुठेतरी रेकॉर्डेड स्वरूपात कुणालाही कुठेही कसंही उपयोगी पडेल असं सध्याच्या माध्यमांची जी ताकद आहे तर त्याचा आपण उपयोग करून घेऊया. म्हटलं मला हे काही कळत नाही, मला काही माहिती नाही, जरी मी इंजिनियर असलो तरी माझा काळ वेगळा होता सगळा. तो म्हटलं तुम्ही फक्त खुर्चीवर बसा, विषय ठरवा, त्या विषयावर एक 5 मिनिटं बोला, जास्ती बोलायचं नाही. तुम्हाला एकदा बोलायला सांगितलं की तुम्हाला तासभर बोलायला लेक्चर द्यायची वेळ सवय, तसं करू नका, कारण 5 मिनिटापेक्षा पेशन्स लेवल लोकांची जास्ती नाही. मग असे ओंकार कसा म्हणायचा, ओंकाराचं महत्त्व काय, ओंकार म्हणताना चुका काय होऊ शकतात, असे 3-4 मिनिटाचे व्हिडिओ त्यांनी केले आणि ते यूट्यूब चॅनल जे सुरू केलं. आज खूप मंडळी त्याचा उपयोग करून ओंकार म्हणायला शिकले आणि त्यांचे फीडबॅकही येतात. तर आपल्याही या माध्यमातून जी मंडळी आहेत तर त्यांना मला असं वाटतं की नक्की सांगूया. एक ओंकार मी आपल्याला म्हणून दाखवतो आणि मग तो कसा म्हणायचा तो थोडक्यात सांगतो. डोळे शांत मिटावे, शरीर स्थिर असावं, दीर्घ श्वास घ्यायचा आणि इतका साधा सोपा ओंकार आहे. ओके. त्याच्यामध्ये अकार, उकार आणि मकार जो आहे, साधारण श्वास घेतल्यानंतर 10 सेकंद आपला जर श्वास टिकतोय, एक ढोबळ उदाहरण देतोय, हायपोथेटिकल एक्झाम्पल देतोय, तर साधारण 1 ते 1.5 सेकंद अकार म्हणावा. तो आपल्या शरीराचा कनिष्ठ भाग जो आहे ना त्याच्यातल्या प्राणशक्तीवर अतिशय चांगला परिणाम घडून आणतो. उकार तो साधारण 1.5 ते 2 सेकंद, म्हणजे आकारापेक्षा एक अर्धा सेकंद जास्ती, तो आपल्या या मध्य भागावर परिणाम करतो. आणि मकार जो आहे तो श्वास संपेपर्यंत, म्हणजे साधारण 6 सेकंद 7 सेकंद असं म्हणावा. कारण आपला थिंक टँक सगळा, ब्रेन, मज्जासंस्था, सगळ्यात महत्त्वाचा अवयव मेंदू, तो सगळ्यावर नियंत्रण करतोय. मेंदू एखाद्याचं काम करणं असं झालं तर काही उपयोग होत नाही. आणि मेंदूला आता सध्याच्या काळात कुठेही रिप्लेसमेंट नाही. लिव्हर ट्रान्सप्लांट व्हायला लागलेलं आहे, बाकी गुडघे तर काय म्हणजे किरकोळ झालेलं आहे, पण ब्रेनला कुठेही अजून आतापर्यंत पर्याय नाही आहे. तर त्या ब्रेनची काळजी घेणं यासाठी ओंकार, भ्रामरी आणि त्याच्यातलाच मकार मी म्हटलं तसं नुसतं दीर्घ श्वास घेऊन नुसत्या त्या भ्रामरीच्या उच्चाराने सुद्धा एक विलक्षण अशी शांतता शरीर, मन, बुद्धी, विचार, भावना सगळ्या स्तरांवर सहजपणे निर्माण होऊ शकते. तर इतके हे साधे सोपे उपाय आहेत. बरोबर आहे. एका ओंकारातून किंवा एक नुसता मकार तुम्ही जो म्हटलात त्यातून जी अनुभूती आली त्यातून एक लक्षात आलं की थोडं जरी आपण आपल्या वैयक्तिक प्रत्येक व्यक्तीने आपापल्या जीवनामध्ये जर हे आणू शकलात 5 मिनिटं 2 मिनिटं 10 मिनिटं जसं शक्य आहे तसं, तर किती मोठा बदल आयुष्यामध्ये घडू शकतो किंवा कोणत्या प्रकारची शांती आपल्याला मिळू शकते. सर, आजच्या धावपळीच्या जगामध्ये अनेक लोकांना असं वाटतं की आपण योग केला पाहिजे, आसन केलं पाहिजे, किमान ओंकाराचं हे केलं पाहिजे, पण अनेकदा खूप धावपळ असते, करता येत नाही, प्रयत्न करून सुद्धा रेग्युलरिटी टिकवून ठेवता येत नाही. इच्छा असो नसो अनेक वेगवेगळ्या कामांमध्ये लोकांना राहावं लागतं आणि ते बदलणं सहज शक्य होत नाही. अशा लोकांनी ही रेग्युलरिटी टिकवून ठेवली पाहिजे किंवा आपण त्याच्याशी जोडले राहिलो पाहिजे, याच्यासाठी काय करता येईल अशी एक साधी सोपी गोष्ट एखादी? कसं आहे की योगाबद्दल मगाशी म्हटलं तसं गैरसमजच खूप असतात. हो, योग म्हणजे खूप काहीतरी क्लिष्ट आणि आहे आणि त्याचा मला कसा उपयोग होणार, पण त्यातल्या त्यात साधारण माहिती आहे की मी जिममध्ये गेल्यावर सूर्यनमस्कार घालतात त्याला योग म्हणतात बरं का. किंवा ज्या आसनांच्या कॉम्पिटिशन आपण बघतो तर त्याच्यामध्ये खूप अवघड आसनं जी आपण करताना, किंवा सर्कस, आता आपल्या काळात लहानपणी आपण सर्कस बघितली, आता सर्कसही बंद झाली. त्या सर्कशीतल्या मुली करायच्या त्या ज्या काही सगळी ती पोश्चर होती त्याला आसनं म्हणतात. तर ते मला काही जमणार नाही, एवढं माझं शरीर काही लवचिक नाही आहे, त्यामुळे आसनं मला जमणार नाही. ते प्राणायाम म्हणजे काय, माझं एक नागपुडीसारखी चोकच असते, ते कसं काय करणार मी, असे गैरसमजच जास्ती असतात. त्यामुळे पहिली गोष्ट अशी आहे की साध्या सोप्या सहज अशा भाषेमध्ये योगाबद्दल माहिती अशी कुठल्या ज्या पुस्तकात आहे तसं एखादं पुस्तक वाचावं.
पण फक्त पुस्तक वाचून योग करू नये, कारण त्याला मार्गदर्शक हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. कारण योग करत असताना तुमच्या अनेक चुका काही होऊ शकतात, किंवा जेव्हा तुम्ही तुमचा अमूल्य वेळ तुम्ही त्याच्यासाठी देताय, 15 मिनटं असतील, 20 मिनटं असतील, अर्धा तास असेल, तर त्यावेळेला त्याचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला कसा मिळेल हे सांगणारी योग्य व्यक्ती, त्याला योग शिक्षक म्हणा, योग गुरु म्हणा, योग तज्ज्ञ म्हणा, योग मार्गदर्शक काही म्हणा तुम्ही, तर अशा व्यक्तीकडून काही दिवस ते शिकून घ्यावं. आणि मग तुम्ही म्हणता तसा एक सगळ्यात मोठा प्रश्न येतो की आता मी योग शिकलो तर आहे, त्याची उपयुक्तता ही माझ्या लक्षात आलेली आहे, किंवा घरची मंडळी सांगतात किंवा तेही करतात म्हणजे नक्कीच काहीतरी उपयोगाचं, इथपर्यंत मी आलो. पण रोजच्या माझ्या धावपळीच्या आयुष्यामध्ये मी आता पूर्वीचे जे काही ऋषीमुनी करायचे 4-4 तास, 6 अयंगार गुरुजी 2.5 ते 4 तास रोज योग साधना करत होते. त्यांचा काळ वेगळा होता, त्यांचं अर्थात उद्दिष्टही वेगळं होतं, सगळ्या जगाला योगाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचं. रामदेव बाबा स्वतःची योग साधना खूप अनेक तास करतात, पण याचा अर्थ तेवढी केल्यानंतरच मला फायदा होईल असं नाही आहे. आज माझ्याकडे जर 5 मिनटं आहेत तर ती 5 मिनटं सुद्धा मी काही एक विशिष्ट प्रकारची जर योग साधना केली तर ती माझ्या दृष्टीने उपयोगी पडू शकते. पण प्रत्येक वेळेला दररोज माझ्याकडे फक्त 5च मिनटं आहेत असा जर एक्सक्यूज सांगायला गेलं तर त्या माणसाला कुणीही वाचवू शकणार नाही, हा एक्सक्यूज होऊ शकत नाही. पण जेवढा वेळ तुमच्याकडे आहे त्यानुसार तुम्ही जर योग साधना जर रोज करायची ठरवलीत तर हळूहळू कधीतरी तुम्हाला तर शनिवार रविवार थोडासा एक 20-25-30 मिनटं असतात. एरवीच्या धावपळीत अगदी 5 मिनटं मी उदाहरण सांगितलं, पण निदान किमान एक 10 ते 12 मिनटं तर तुम्ही काढू शकता. की त्याच्यामध्ये जर तुम्हाला आवड निर्माण झाली तर आपोआपच तुम्ही जर सकाळी जे उठता त्याच्या आधी एक 5 मिनटं जर लवकर उठायला सुरुवात केली तर आपोआप ती 5 मिनटं हा तो जो ग्रेस टाइम असतो ना, बोनस पिरियड, तोही आपोआप तुम्हाला मिळायला लागेल. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की किमान 1, 2, 3, 4 सूर्यनमस्कारांनी सुरुवात करावी. सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम असं म्हटलं जातं, पण नुसत्या व्यायामाच्याही पलीकडे ती तेजाची, सूर्याची, त्या चैतन्याची ही उपासना आहे. त्यामुळे सूर्यनमस्कारामुळे तुमचं शरीर आणि मन याच्यामधला सगळा कंटाळा, आळस हे सगळं निघून जातं. त्यामुळे 3 ते 4 मिनटं तुम्ही 3 ते 4 सूर्यनमस्कार एक हार्डली 2 ते 3 मिनटात होतात. सूर्यनमस्कार कसे घालावे, त्याचं महत्त्व काय, किती घालावेत, त्याच्याबद्दलही आमच्या यूट्यूबमध्ये छोटे छोटे असे काही हे आहेत, तर ते सुद्धा अवश्य बघा. सूर्यनमस्कार घालून पण फायदा होतो, अगदी निश्चित होतो. ज्याला सुरुवात आहे, ज्याचं शरीर कडक आहे, ज्याच्यापाशी अजिबात वेळ नाही आहे, उपयोग अशा अर्थाने होतो की त्याला इमिजिएटली त्याचं शरीर सैल, मोकळं, हलकं झालं आहे. आपले काफ हॅमस्ट्रिंग जे टाईट असतात ते मोकळे झालेत. पाठ कुठेतरी सकाळी उठल्यापासून खूप धरलेली होती ती चटकन मोकळी झाली, हे लक्षात यायला लागतं. सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मेंदूच्या तळाशी एक हायपोथॅलॅमस नावाचा भाग असतो, आणि तो सगळ्या आपल्या जे एंडोक्राईन ग्लँड्स म्हणजे अंतःस्रावी ग्रंथी आहेत त्याच्यावर नियंत्रण ठेवतो. आणि ह्या एंडोक्राईन ग्लँड्समधलं हॉर्मोनचं सिक्रिशन हे मायक्रोग्रॅम किंवा मिलीग्रॅममध्ये असतं, आणि ते थोडं जरी कमी जास्त झालं तर शरीरामध्ये खूप मोठी उलथापालथ होते. सूर्यनमस्कारामुळे त्या हायपोथॅलॅमसची तुम्हाला साधारण जर माहिती असेल ना, तो की 1 स्थितीमध्ये आपण मागे वळतो, 2 स्थितीमध्ये पुढे वागतो, परत 3 स्थितीमध्ये वर बघतो, 4 स्थितीत खाली. सातत्याने एक सिस्टमॅटिकली लयबद्धपणे हायपोथॅलॅमसची ही जी हालचाल आहे त्याच्यामुळे मेंदू हा उत्तम कार्यक्षम राहायला खूप मदत होते. हा सगळ्यात मोठा सूर्यनमस्काराचा फायदा आहे. शरीरही तुमचं मोकळं होतं, उभ्याचे आडवे होतं, आडव्याचे उभे होतं. हल्ली पोटं सुटायला लागली आहेत विद्यार्थी दशेमध्ये, तर पोट कमी व्हायला मदत होते. आणि थोडासा योगासनांचा एक वॉर्मअप किंवा आसनपूरक हालचाल म्हणूनही सूर्यनमस्कार उपयोगी ठरतो. त्यामुळे त्याच्यानंतर एक 3 ते 4 आसनं शांतपणे तुम्ही जर केलीत तर त्याला एक साधारण 5 ते 6 मिनटं जास्तीत जास्त लागू शकतात. त्याच्यानंतर 1 किंवा 2 प्राणायामाचे सुद्धा 4 वेगवेगळे स्तर आहेत, पण त्यातला अगदी ॲडव्हान्स प्राणायाम तुम्ही सोडून द्या, म्हणजे त्रिबंध, कुंभक. पुढे जाऊन तुम्हाला जर उपयोग होत असेल तर तोही निश्चितपणे करावा, त्याचे चमत्कार वाटावा इतके फायदे तुम्हीही अनुभवू शकता. पण 10 ते 12 मिनटं आहेत तर त्याच्यामध्ये 2 ते 3 मिनटं सूर्यनमस्कार, एक 4 ते 5 मिनटं काही आसनं केली, एक 2 प्राणायाम, एक 2-2, 3-3 आवर्तनं जर केली तर त्याला 3 मिनटापेक्षा जास्ती लागत नाहीत. हे सगळं झाल्यानंतर शरीर मन आपोआप शांत व्हायला लागलेलं असतं. तर बसायचं, एक 3 किंवा 5 ओंकार किंवा 3 किंवा 5 वेळा भ्रामरी करायची, आणि ओंकार किंवा भ्रामरी झाल्यानंतर शरीर आणि मन जे काही शांत स्थिर झालंय ते 2 मिनटं अनुभवायचं, म्हणजे ध्यान होतं. म्हणजे या 12 ते 13 मिनिटांमध्ये पतंजलीने जो अष्टांग योग सांगितला त्या प्रत्येक अंगाचा, प्रत्येक टप्प्याचा तुम्ही अनुभवात चटकन सहजपणे घेऊ शकता.
आणि मग पुढे तुमचा वेळ जसा तुम्हाला याचा अनुभव यायला लागला की आपोआपच तुम्ही वेळ काढायला लागाल. हा वेळ काढायला लागतो. वेळ असा सध्याच्या जगामध्ये नाही बाबा असं ताट वाढल्यासारखं नाही, मी 1000 रुपये देतो मला एक तासभर आणून द्या असं होत नाही. आपल्यालाच काढायला लागतं. आणि योगाच्या साधनेचा, योगाच्या अभ्यासाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा आहे की आपल्या झोपेची क्वालिटी ही अतिशय चांगल्या प्रकारे सुधारते. साऊंड स्लीप. विद्यार्थ्यांची ही एक मोठी तक्रार असते. काही वेळेला 8-8, 10-10, 12-12 तास झोपलं तरी सुद्धा झोप पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही. याचं कारण आपलं ताणात असलेलं मन. योगाच्या अभ्यासामुळे मन हे खूप आनंदी, सहज, स्थिर असं झालं की तुम्हाला 5.5 ते 6 तासाची झोपसुद्धा पुरेशी असते. आणि विद्यार्थी दशेत तेवढीच झोप ही गरजेची आणि तेवढीच खरं तर परवडू शकते. रात्री 10ला झोपल्यानंतर सकाळी 4 वाजता किंवा 5 वाजता तुम्ही जर उठलात आणि अभ्यासाला लागलात तर अतिशय उत्तम अभ्यास तुमचा हा होऊ शकेल. अर्थात आता हे सध्या मोबाईल, मीडिया हे सगळं असल्यामुळे 10ला झोपणं हे काही सध्याच्या तरुण पिढीला मी सांगूही शकत नाही ना, अपेक्षाही नाही करू शकत. पण निदान तुम्ही 11ला झोपल्यानंतर सकाळी 5, 5:30, 6ला उठावंसं वाटणं, तुम्ही उठा म्हणून सांगणं हे वेगळं असतं. घरी किती वेळा सांगितलं तरी आईवडिलांना सांगितलं तरी होत नाही. इथे आल्यानंतर हॉस्टेलला आपलं आपण उठावंसं वाटणं, आपले आपण जाग येणं, हे योगाच्या अभ्यासामुळे निश्चितपणे घडायला लागेल. आणि तुम्हाला दिवसभराचा जो क्वालिटी टाईम आहे ना अभ्यासासाठी तो खूप चांगला मिळू शकेल. सर, हा जो तुम्ही आता उत्तर दिलं ना शेवटचं, त्याच्यामध्ये आपण शेवटी ध्यानावर आलो. खरं तर त्यातले 2 प्रश्न मला खूप महत्त्वाचे आहेत आणि ते आता आपल्या गप्पातून निघले आहेत, ते विचारणं खूप आवश्यक वाटते मला. त्यातलं तुम्ही सांगितलं ते झोप. आजकाल बहुतेक लोकांना झोप खूप महत्त्वाची आहे हे पटलं आहे. वेगवेगळे व्हिडिओज असतील, यूट्यूबवरचे वेगवेगळे पिक्चर असतील, पुस्तकं आहेत, झोप का महत्त्वाची आहे याच्यावर इंग्लिशमधून, हिंदीतून खूप सारी पुस्तकं आली आहेत. त्याचे अनुवाद मराठीतून खूप चांगले झालेले आहेत. पण योगामुळे खूप चांगली झोप लागते आणि ही चांगली झोप लागण्यासाठी, म्हणजे त्यातल्या ध्यानाकडे आपण येऊ नंतर, ही झोप लागण्यासाठी योगासनांचे काही प्रकार किंवा काही आसनं झोपेच्या आधी करायची जी आहेत अशी काही आहेत? हां, झोपण्याआधी अगदी सोपी आसनं, म्हणजे झोपेचीच एक पूर्वतयारी म्हणून हे आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण शवासन हे करावं. अच्छा. श्रमे जाते शवासनम असं प्राचीन ग्रंथामध्ये त्याचं वर्णन आहे. श्रम सगळे निघून जातात, पण हे श्रम कुठले? शरीराचे आणि मनाचे सुद्धा. म्हणजे एक प्राचीन ग्रंथ, हठयोगाचे जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये शवासन कसं करावं ते सांगितलेलं आहे. उत्तानम शववत भूमौ. अच्छा. पाठीवर झोपून एका शववत म्हणजे प्रेताप्रमाणे पडून राहावं. अच्छा. उत्तानम शववत भूमौ शयनम तु शवासनम शवासनम श्रमहरम चित्त विश्रांती कारणम. शेवटचं वाक्य फार महत्त्वाचं आहे. आपल्याला असं वाटतं की झोपलो की शरीराला विश्रांती मिळाली, पण मन जे आहे ना ते जागच राहतं. कारण दिवसभर इतक्या अफाट वेगाने आपण शरीरही धावत असतं, त्याच्यामागून मनही धावत असतं, आजूबाजूचं जगही धावतंय आणि अचानक चला आता मला झोप घ्यायलाच पाहिजे, नाही तर मी उद्या सकाळी उठणार नाही असं ठरवून आपण झोपायला जातो. कशी झोप लागेल? शरीर थकलेलं असतं म्हणून ते शरीर थोडंसं निचेष्ट पडल्यासारखं दिसतं दुसऱ्याला की हा झोपला आहे बरं का. प्रत्यक्षात आज झोप लागत नाही, मन अशांत असतं आणि त्यामुळे झोपेची जी क्वालिटी आहे ना ती चांगली मिळत नाही आपल्याला. बरोबर आहे. तर अशा वेळेला मग अशी म्हटलं तसं ओंकार म्हणावेत, भ्रामरी करावी, काही सोपी आसनं म्हणण्यापेक्षा सुद्धा काही हालचाली आहेत ज्याला सूक्ष्मयोग अशी संकल्पना आहे. हाताच्या पायाची बोटं जी आहेत ती फक्त त्याची हालचाल करायची, थोडीशी मानेची हळुवार अशी हालचाल करायची, डोळ्यांच्या हळुवार हालचाली करायच्या आणि त्याच्यामुळे दिवसभरात तुम्ही कॉम्प्युटरच्या स्क्रीनकडे बघून आपोआपच तुमची जी बुबळं आहेत ना ती विस्फारली गेलेली असतात आणि डोळे मिटल्यानंतर सारखे डोळे उघडावेसे वाटतात किंवा झोप लागत नाही. त्याचं मुख्य कारण तेच आहे. कारण जेव्हा गाढ झोप तुम्हाला लागलेली असते ना, हे लोकांना आश्चर्य वाटतं, काही वेळेला माहिती नसतं की गाढ झोपेमध्ये आपल्याला असं वाटतं की सगळं शरीर शांत आहे, म्हणजे डोळेही शांत असतील, पण गाढ झोपेचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं लक्षण असं आहे त्याला रेम झोप, REM. REM म्हणजे काय तर रॅपिड आय मुवमेंट. ती जी अतिशय साऊंड स्लीप असते ना त्यावेळेला तुमच्या डोळ्यातली बुबुळायची ती गरा आतून फिरत असतात. अच्छा. म्हणजेच डोळ्याचा साऊंडनेस किंवा डोळे सुद्धा शांत करणं हे किती महत्वाचं आहे झोपेआधी हे याच्यातून लक्षात येईल. त्यामुळे याच्या उलट लोक रील्स पाहत झोपतात. हो ना, म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की एक तर मनाची जागरूकताही खूप वाढते आणि डोळे तुम्ही जेव्हा मोबाईलचा स्क्रीन बघता किंवा कॉम्प्युटरचा स्क्रीन बघता किंवा दिवे लावलेले आहेत तर त्यावेळेला आपोआपच बुबुळं तुमची विस्फारलेली असतात. तर ती शांत होणं
बरोबर आहे. मग ती डायलेट झालेली जी बुबुळ आहेत, बुबुळांबरोबरच काय होतं की ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याही डायलेट झालेल्या आहेत, रक्तपुरवठा खूप आहे, मग ते डोळे मिटणार कसे आणि शांत विश्रांत होणार कसे, त्याला रिलॅक्सेशन शिथिलीकरण मिळणार कसं. अगदी. तर अशासाठी काही शिथिलीकरणाची तंत्र हा सुद्धा एक खूप चांगला आणि मोठा भाग योगामध्ये. जसं म्हटलं सूक्ष्मयोग, हाताच्या मानेच्या डोळ्यांच्या हळूवार हालचाली करून आपल्याला आपलं शरीर शांत करता येतं. थोडंसं वज्रासनात बसता येतं, थोडंसं पद्मासनात बसता येतं. त्याच्यात बसलं, पाठीचा कणा थोडासा सरळ राहिला की आपोआपच पाठीच्या कण्यात असलेला जो स्पायनल कॉर्ड आहे, फिजिओलॉजी किंवा अॅनाटॉमीच्या दृष्टिकोनातून पाठीचा कण्याचे सगळे मणके स्पायनल कॉर्ड इथपर्यंत येतं. त्याच्या पुढे खरा योग जो सुरू होतो त्या स्पायनल कॉर्डच्याही आतमध्ये आपली सुषुम्ना किंवा मध्य नाडी आहे अशी योगाची संकल्पना आहे. म्हणजे 72,000 नाड्यांमधून प्राणशक्तीचं वहन चाललेलं असतं आणि त्या सुषुम्ना नाडीतून प्राणशक्तीचं वहन जे आहे ते चाललेलं असतं. दिवसभराची दमणूक, थकणूक, मनावरचे ताण, निसर्गाचे आपण नकळतपणे डावललेले नियम यामुळे त्या प्राणशक्तीच्या मार्गामध्ये प्रवाहामध्ये वेगवेगळे अडथळे निर्माण होतात आणि ते अडथळे निघून जाण्यासाठी ती सुषुम्ना नाडी जर सहज सरळ अशा स्थितीत ठेवली तर ती सुषुम्ना नाडी तिचे डावे उजवे हात, आपण जसं म्हणतो ना की प्रधानमंत्री असतात त्यांच्याबरोबर एक गृहमंत्री असतो आणि एक अर्थमंत्री असतो, हे दोन जर व्यवस्थित असतील तर राज्याचा देशाचा डोलारा सगळा आपोआप सांभाळला जातो. तर या सुषुम्ना नाडीचं नियंत्रण हे इडा आणि पिंगला किंवा सूर्य आणि चंद्र नाडीवर असतं. त्यामुळे सुषुम्ना जेव्हा शांत होते त्याच्यातलं प्राणशक्तीचं वहन चांगलं चालू होतं, त्याला आपोआपच इडा आणि पिंगला किंवा सूर्य आणि चंद्र नाडी म्हणजेच आपलं कफ वात पित्त जे आहे ना त्याचं नियंत्रण ठेवणारी. म्हणजेच काही वेळेला झोपेत नंतर खूप उष्णता जाणवते किंवा खूप थंडी वाजते. अनेक विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम मी ऐकलेला आहे की खूप मोठा फॅन लावतात, 6 वर फॅन लावतात आणि चादर घेऊन झोपून जातात. हा एक प्रकारचा म्हणजे आत्मविश्वास निघून गेल्याचा किंवा स्वतःबद्दलचं जो काही कल्पना असतात ना त्या सगळ्या डळमळीत झाल्याचं उदाहरण आहे असं सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट सांगतात. त्या सगळ्यावर उत्तम उपाय म्हणजे पद्मासनात थोडा वेळ बसणं, वज्रासनात थोडा वेळ बसणं, डोळे मिटणं, ओंकार म्हणणं, भ्रामरी करणं, अगदी साधे साधे सोपे उपाय आहेत. हे करून पाहिले की त्याच्यातून आपल्याला कसा फायदा होतोय. मात्र हे मी कितीही सांगितलं म्हणजे पोहायचं कसं, मी तासभर सांगितलं आणि तुम्ही 2 तास मला प्रश्न विचारले तर मी सगळं ते पुस्तक उलगडलं, पण जोपर्यंत पाण्यात मी उडीच मारणार नाही आणि पोहणार नाही, थोड्याशा गटांगळ्या खाणार नाही आहे, थोडंसं पाणी नाकातोंडात जाणार नाही, तोपर्यंत आपण पोहणं जसं शिकू शकत नाही. तसं योगाचा अभ्यास हा थोडासा समजून घेऊन स्वतः करून तो अनुभव घेतलात तर दुसरं कुणीही तुम्हाला सांगायला लागणार नाही की योग किती उपयोगी. आणि मला वाटतं आता हे पॉडकास्ट जे कोणी पाहतील ते रील्स पाहतील, पण रील्स झाल्यावर नक्की याच्यातले काही ना काही आसनं करून झोपतील जेणेकरून. सर, दुसरा जो प्रश्न होता मगाच्या ह्याच्यातला राहिलेला खूप महत्त्वाचा मला असं वाटतं की अलीकडे ध्यानाचं महत्त्व पण अनेक लोकांना कळलेलं आहे, पण नुसतं महत्त्व कळलं आहे कारण आपल्या लोकांनी सांगितलं म्हणून नाही कळलंय. तर आता पाश्चात्य जग आपल्याला ज्ञानाविषयी ध्यान म्हणताय, मेडिटेशन, ध्यानापेक्षा मेडिटेशन त्यांना माहित आहे, ध्यान नाही माहीत समजा अजून. तर योगाचं अतिशय महत्त्वाचं शेवटचं अंग तुम्ही ध्यानाचं पण सांगितलेलं आहे आणि लोकांना हे पटलंय की ध्यान करायला पाहिजे, पण ते कसं करायचं, काय करायचं याच्याविषयी काही लोकांना असं वाटतं की कुठेतरी विपश्यना केली पाहिजे म्हणजेच ध्यान होईल का. काही लोकांना पुन्हा वेगवेगळे प्रकार जे आहेत ते पण असं वाटतात. पण ही ध्यानाची कन्सेप्ट कशी आहे आणि ती कशी एक सर्वसामान्य माणूस त्याच्या रोजच्या जीवनात आणू शकतो. ध्यान कसं करायचं याच्यावर एक तासभर जर बोललं तर वेगवेगळे प्रकार आपल्या डोळ्यासमोर येतात. कुणी म्हणतं विपश्यना करा, इगतपुरीला जाऊन करा किंवा आळंदीला आता जवळच झालंय मरकळला जाऊन करा. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून काही ध्यानाचे प्रकार आहेत. कोइंबतूरला सद्गुरू काही सांगत असतात. ध्यानाचे प्रकार वेगवेगळे सांगतात. त्याचं कारण असं आहे की कुठला तरी एक प्रकार करा आणि ते ध्यान करायला लागा आणि शांत व्हा. पण प्रत्यक्षात ध्यान करणं म्हणजे काय याचं उत्तर जे आहे ना ते खूप चकित करणार आहे. काहीही न करणं म्हणजे ध्यान आहे. खूप सारखा मी धावतोय, पळतोय, मला इकडं जायचं आहे, तिकडं जायचं आहे, ह्या अपॉइंटमेंट्स आहेत, हा फोन येणार आहे, हे असं जर मी करत राहिलो तर माझं शरीरही अशांत राहील आणि मनही अशांत राहील. पण समर्थ रामदासांनी असं सांगितलेलं आहे, काही खळबळ काही निवळ ऐसा कंठित जावा काळ. ज्या माणसाच्या आयुष्यात धावपळ पण आहे म्हणजे आपल्या योगानी किंवा अध्यात्मानी कुठेही तुम्ही एका जागी दिवसभर बसून राहा, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर असं कधी सांगितलं नाही म्हटलं. बरोबर आहे. तुम्ही पैसे कमवण्यासाठी, उत्तम आयुष्य जगण्यासाठी, करिअर करण्यासाठी धावपळ करा, नक्की करा. पण एक ठराविक काळ धावपळ झाल्यानंतर शांतपणे बसायलाही शिका, तसं शांतपणे बसताही आलं पाहिजे.
बरोबर. ते बसण्यासाठी तुम्ही जर आसनांचा अभ्यास केला तर तुम्हाला एका जागी तुम्ही शांतपणे बसू शकता. आणि ते बसल्यानंतर जेव्हा शरीर शांत होतं आणि पंचज्ञानेंद्रियांपैकी सगळ्यात प्रखर ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले डोळे आहेत, ते जेव्हा आपण मिटतो ना त्याला आपोआपच आपलं लक्ष आत जायला लागतं. आणि ते गेल्यानंतर मग सारखं जे काही आपण कानोसा घेत असतो, हे काय चांगलं दिसतंय, ह्याचा वास कसा येतो, ह्याचा स्पर्श कसा आहे, बरोबर, तर हे हळूहळू सगळं कमी व्हायला लागतं. आणि मग एक साक्षीत्व ध्यान म्हणून अगदी सोपा जो भाग असतो की स्वतःच्या विचारांकडे साक्षीत्वानी पाहणं. पण त्याच्याही आधी हे साक्षीत्वानी बघायचं कसं, याच्यासाठी एक प्रॅक्टिस होण्यासाठी म्हणून मी मगाशी जे ओंकार किंवा भ्रामरी म्हटलं, हा एक ध्यानाचाच प्रकार आहे. प्रणव ध्यान म्हणजे ओंकार म्हणायचे, तो ओंकार मी कसा म्हणतोय, मला तो कसा ऐकू येतोय, तो ऐकू आल्यानंतर माझ्या आतमध्ये काय बदल घडत आहेत हे बघणं, हा सुद्धा एक ध्यानाचा सोपा प्रकार आहे. त्याच्यापेक्षा आणखीन सोपा म्हणजे ओंकारात काहीतरी म्हणायला तरी लागते किंवा शिकायला लागते. श्वास कसा घ्यायचा आणि सोडायचा हे तर कुणीही आपल्याला शिकवलं नाही आहे. आईच्या पोटातून बाळ जन्माला आल्याबरोबर पहिलं काय होतं तर श्वास घेतं. तो श्वास जर घेतला नाही तर डॉक्टरांची पळापळ होते. त्यामुळे ती बेसिक इन्स्टिंक्ट आहे, जन्मजात अशीच ती एक प्रेरणा आहे. तर तो जो श्वास पहिल्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत सतत आपल्याबरोबर असतो, त्याच्याकडे आपण कधी बघितलं आहे का, तर आपण कधी बघितलेलं नाही आहे. तर त्या श्वासाकडे सुद्धा थोडंसं अंतर्मुख होऊन बघायचं. अंतर्मुख होण्याची गरज नाही, फक्त शांतपणे बसा आणि तो श्वास कसा चाललाय बघा. हळुवार श्वास घेतला जातोय, हळुवार सोडला जातोय. श्वास घेताना नाकाच्या टोकाला जाणवतोय, मग थोड्या वेळाने थोडंसं नाकपुडीच्या आत जाणवायला लागेल, मग नाकाच्या मधल्या पडद्याला जाणवायला लागेल, मग आणखीन जर मी आत गेलो तर गळ्याला घशालाही जाणवायला लागेल, मग हळूहळू तो फुफ्फुसापर्यंत त्याची जाणीव विस्तार पावायला लागेल. कॉन्शियसनेस, अवेअरनेस हळूहळू आपला वाढत जातो, पण तो बाह्य जगाबद्दल नाही तर आतल्या सगळ्या जे काही आहे सुंदर त्याच्याबद्दलचा. तर याला श्वसन ध्यान असं म्हणतात. त्यामुळे ध्यान करणं हे अवघड नाही आहे. ओंकार म्हणा, तुम्ही भ्रामरी करा, श्वसन ध्यान आहे, किंवा आपली जी काही एखादी आवडती देवता आहे, आवडती मूर्ती, आता गणपती येत आहेत तर गणपती तर आपल्याला चौकात बघायला मिळते. त्यातला कुठलाही एक आवडता गणपती घ्या, दगडूशेठ गणपती घ्या, गुरुजी तालुम घ्या, एखाद्या मला जिलव्या मारुती, ते रूप डोळ्यासमोर आणि शांतपणे त्या जिलव्या मारुतीचं जे दर्शन घ्या. तुम्हाला त्या गर्दीत सुद्धा जायला नको, जायला अर्धा तास, यायला अर्धा तास, त्याच्यात धक्काबुक्की काही गरज नाही. तर जिलव्या मारुती गणपती आपोआप साक्षात तुमच्या डोळ्यासमोरच येईल. आणि ते करताना तुम्ही शांत होऊन जाल. आणि मॉडर्न सायकोलॉजी म्हणते की मन म्हणजे अजून काय आहे ते एक्झॅक्टली त्याची व्याख्या करता आलेली नाही आहे. पण म्हणून आपण शरीराच्या माध्यमातून जे काही करतो म्हणजे बिहेवियर, तर बिहेवियरल ॲक्टिव्हिटी म्हणजे आपलं मन आहे. म्हणजे आपलं जे काही हलणं, वागणं, बोलणं, चालणं, सवयी, यालाच आपण मन असं म्हणतो. आणि ते एकाग्र करणं इथपर्यंत मॉडर्न सायकोलॉजी जी आहे, मानसशास्त्र, ते पोचलेलं आहे. पण 2400 वर्षांपूर्वी पतंजलींनी यालाच प्राचीन भारतीय मानसशास्त्र असं म्हटलेलं आहे. आणि तिथे मनाबद्दल बोलणं हे जिथे मॉडर्न सायकोलॉजी संपते तिथे सुरू होतं. म्हणजे एकाग्रता जिथे संपते तिथे एकाग्रता, मग एकतानता आणि त्याच्यानंतर एकरूपता ही सांगितलेली आहे. अध्यात्मामध्ये सुद्धा तेच सांगितलेले आहे. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान, किंवा द्रष्टा, दृश्य आणि दर्शन, किंवा ध्याता, ध्येय आणि ध्यान, हे सगळं ध्यान करताना आपण ज्या विषयावर एकरूप होतो ना, म्हणजे सुरुवातीला काय की मी मनोज पटवर्धन आहे आणि हे जिलव्या मारुतीचं रूप माझ्या डोळ्यासमोर आलेलं आहे. मग हळूहळू मी त्या गणपतीच्या रूपाशी एकरूप होऊन जातो, माझं स्वतःचं अस्तित्वही विसरून जातो. आणि त्या क्षणाला शरीराचे आणि मनाचे जो काही थकवा आहे, जे काही ताण आहेत, ते आपोआप सगळे निघून जातात. तर असे अगदी सोपे ध्यानाचे प्रकार आहेत. ओंकार म्हणावा, भ्रामरी करावी, श्वासावर लक्ष द्यावं, किंवा अगदी तुम्हाला ठीक आहे कोणी नास्तिक असेल, म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो, आजच्या जगात काही असू शकतं की मला देवाबद्दल काहीही नाही, तर एखादं सुंदर निसर्ग दृश्य आणा. कधीतरी तुम्ही काश्मीरला गेला होतात, अगदी जवळ इथं कुठे एखाद्या नदीच्या काठाला गेला असा तर लकडी पुलावरून इथं पावसाळ्यात छान वाहणारी नदी दिसते, तर ते पाण्याचं रूप हे सुद्धा मला भावू शकतं. तर ते सुद्धा डोळ्यासमोर आणा की एक छान शांत वाहणारी नदी आहे, त्याच्या आजूबाजूला काठाला हिरवीगार झाड आहेत. या निसर्ग दृश्यावर सुद्धा तुम्ही जर मन एकाग्र केलं तरी सुद्धा तुमच्या दृष्टीने ते ध्यान होऊ शकतं. तर असं ध्यान करणं फार अवघड नाही आहे. ध्यानात फार पुढं जाणं हे थोडंसं अवघड आहे. पण आपल्या दृष्टीने जर मन आजच्या दिवसापुरतं, माझा दिवस हा आनंदात, तणावग्रस्त असं कुठलंही काही होऊ नये, माझ्या प्रतिक्रिया त्या चुकीच्या येऊ नयेत, अशा पद्धतीने जर जायचं असेल तर एक 5 ते 10 मिनिटाचं जर ध्यान मी केलं तर माझ्या दृष्टीने ते पुरेसं आहे. आणि त्याच दृष्टीने एक 3 वर्षापूर्वी
ध्यान एक आनंद यात्रा हे पुस्तक मी लिहिलं आतापर्यंत जे काही 100च्या वर कार्यशाळा झाल्या त्यात लोक जसं तुम्ही आता सर्व विचारत तसंच वेगवेगळे प्रश्न विचारत होते आणि त्याच्यातूनच एक साधं सोपं सहज असं पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न झाला. त्याचे 3-4 आवृत्ती आता निघाल्यात, विवेक प्रकाशननी केलं आणि आता भारतीय सांस्कृतिक मंत्रालयाने त्याची सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून गेल्या आठवड्यात निवड केली आणि सार्वजनिक वाचनालय सगळी आणि शासकीय ग्रंथालय त्यांच्यासाठी ते मोठ्या प्रमाणात ते पुस्तक त्यांनी खरेदी केलं आणि प्रत्येक ग्रंथालयात ते पाठवलं जाणार आहे. तुम्ही जे म्हणताय तसं ही मुलं सुद्धा आता वेगळ्या लायब्ररीजमध्ये जात असतात तर तिथे त्यांच्या वाचनात हे जर पुस्तक आलं तर सहजपणे ते ध्यानाचे जे साधे सोपे प्रकार आहेत ते शिकू शकतील. सकाळनी सुद्धा आता जानेवारीच्या आधी मला सांगितलं होतं की ध्यान पुस्तक हे सोपं आहेच पण त्याच्यापेक्षाही आणखीन सोपं, कारण वर्तमानपत्र पटकन कुणीही उघडतं आणि वाचतं तर त्याच्यात ध्यानाबद्दल काही जर माहिती असेल तर ती त्याला करावीशी वाटली पाहिजे आणि जमली पाहिजे. तसं एक ध्यानस्थ म्हणून एक मालिका दर शनिवारी एक लेख असा सायक्लिक मेडिटेशनवरच आता 2-3 त्याची मालिका एक केली आहे. तर असा एक प्रयत्न, असे वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न लोकांनी ध्यान करावं म्हणून चालू आहेत. सर खरं तर या गप्पा कितीही वेळ मारल्या तरी संपणार नाहीये. या गप्पांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दौपत्रीची जी थाळी आहे ती तुम्ही आमच्यासमोर उघड केली. पण तरी काही छोटे छोटे प्रश्न आहेत अगदी शॉर्टमध्ये, म्हणजे असं वाटतं की ते संपावं नाही पण ते असं तुम्हाला आता आपण योगाच्या ध्यानाच्या माध्यमातून सेल्फ कनेक्ट कसा करायचा तुम्ही अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितलं. आपला स्वतःचा समतोल सेल्फ इक्विलिब्रियम जो आहे आपला 3 E's मधला तो पण तुम्ही सांगितलात. सक्सेस आज लोकांना खूप हे वाटतं की प्रत्येकाला असं वाटतं, विद्यार्थी असेल तर त्याला वाटतं की मला MPSC UPSC पास झालं की माझं सक्सेस होईल. नीट जेईचा एखादा अभ्यास करणारा मुलगा असेल त्याला वाटतं की मला ॲडमिशन मिळालं की माझं सक्सेस आहे. योगाच्या अनुषंगाने किंवा योगाच्या मार्गाने तुम्ही सक्सेसची व्याख्या कशी कराल? मला असं वाटतं की माझ्या मनात खूप आहे, स्वप्न खूप आहेत पण माझी जी काही क्षमता आहे ती आत्ता ह्या क्षणाला, ह्या घटकेला, ह्या पातळीला काय आहे हे व्यवस्थितरित्या ओळखता येणं हे विद्यार्थ्याच्या दृष्टीने मला असं वाटतं खूप महत्त्वाचं आहे. कारण मी आत्ता काय आहे आणि मला कुठे जायचं आहे, तर आत्ता काय आहे याची पातळी ओळखल्याशिवाय मला कुठे जायचं आहे आणि त्या पातळीमधला डिफरन्स जो आहे ना तो एखाद्या विद्यार्थ्याचा एवढा असेल, एखाद्याचा एवढा असेल, एखाद्याचा खूप मोठा असेल आणि त्याप्रमाणे आपण काय पावलं उचलली पाहिजेत, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, हा जो पुढचा मार्ग आहे तो कळण्यासाठी पहावे आपणासी आपण असं जे म्हटलेलं आहे ना, तर योगाच्या अनुषंगाने हे आपण ओळखायला नक्की शिकतो. तर थोडंसं शांतपणे स्वतःकडे बघावं. 4 जणांना विचारलं ना की मित्र अरे काय तू काय हुशार, म्हणजे फारच हुशार आहेस रे तू, असं म्हणतो तो तुमच्या खर्चाने चहा पिऊन येतो, गंमत म्हणून सांगतो. तर तो तुम्हाला हुशार म्हणेल, त्या हुशारीवर जाऊ नका. मग मी खरोखर काय आहे हे स्वतः ओळखायला शिका आणि हेच योग सांगतो मी म्हटलं असं पाहावे आपण असे आपण. आणि मग त्याच्यातून त्या क्षमतांचा जाणीवपूर्वक विकास, मला कशावर काम करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, त्याला माझ्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी उपलब्ध आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टी मला उपलब्ध नाही आहेत, परवडणाऱ्या नाही आहेत, अशा खूप काही गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्याबद्दलची एक चांगल्या प्रकारे ओळख शांतपणे करून घेणं आणि त्याच्यासाठी आजचा विद्यार्थी हा शांत व्हायला हवा आहे. मी अगदी मनापासून खरं तळमळीने सांगतो, माझाही मुलगा इंजिनिअरिंग झाला पण त्याच्या या टप्प्यात सुद्धा अनेकदा त्याला असे प्रश्न पडायचे, मला नक्की इंजिनिअरच व्हायचं आहे का. मग मी 12वी करून त्याला थोडासा काही अभिनयामध्ये पुरुषोत्तम फिरोदिया याची आवड होती, तर एक क्षण असा आला होता की मी ते करू का बाबा. तर मी म्हटलं तू 12वीला असे मार्क मिळव की तुला इंजिनिअरिंगलाही जाता येईल आणि अभिनयासाठी NSD नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीला जाता येईल, अशा दृष्टीने काही एक्झाम्स देता येतील, असंही कर. तर अशा काही गोष्टी ज्या त्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे सगळे प्रश्न पडतात. तर अशा वेळेला दुर्दैवाने कसं असतं की आईवडील कुठेतरी लांब असतात किंवा ते जर शेतकरी असतील तर त्यांना तितकं त्या मुलांना ते उत्तरही देऊ शकणार नाहीत. अर्थात आता तुमची जशी संस्था आहे तिथे चांगलं त्यांना मार्गदर्शन मिळू शकतं पण शेवटी आपला आतला जो आवाज आहे ना तो आपल्याला निश्चितपणे सांगतो की तू स्वतः कोण आहेस. आणि हे कळण्यासाठी म्हणजे योगाची एक उत्तम अशी सुंदर व्याख्या अशी आहे, जे जसं आहे तसं आपल्यापर्यंत येऊन पोचणं म्हणजे योग आहे. आता एक उदाहरण देतो की तुम्ही आणि तुमचे मित्र काहीतरी असं हळू आवाजात बोलताय तर इथं मुलं काहीतरी अभ्यास करत बसले आणि मी आपलं काही नाही रिकामा बसलेलो आहे. थोड्या वेळाने मला असं उगाचच असं वाटायला लागतं की सर आणि त्यांची मित्र आहेत ना माझ्याबद्दल काहीतरी बोलत आहेत.
मग तुम्ही जेव्हा उठून जायला लागाल तेव्हा आपला काही परिचय असेल तर उगाचच गैरसमजाने हा माझ्याबद्दलच बोलत होते, पण तुम्ही माझ्याकडे बघून हसलात तरी मी हसतच नाही. बरोबर की नाही तुम्ही माझ्याबद्दल बोलताय ना, तर मी असे अनेक हे अगदी ढोबळ उदाहरण देतोय. असे विनाकारण गैरसमज ह्या मनाच्या सगळ्या गुंत्यामुळे खूप निर्माण होत असतात. तर हे मन खूप शांत करणं आणि आहे त्या पातळीवर व्यवस्थितरित्या आणणं हे योगाचा अभ्यास तुम्हाला शिकवतो. आणि त्यामुळे लक्षात येतं की रेस्टॉरंट त्यांचे मित्र बोलतात हजारो विषय, तर माझ्याबद्दल कशाला बोलतील, मी इतका काही मोठा काही आहे का महत्त्वाची व्यक्ती. मग मी त्यांनी स्माईल केलं, मी पण स्माईल केलं, त्याच्यातून संबंध सुधारतात. नाही तर विनाकारण माझ्याही मनात गैरसमज, तुमच्याही मनात गैरसमज, आणि एकदा गैरसमज निर्माण झाला की वर्षानुवर्ष ती दरी सगळी वाढत जाते. एक उदाहरण दिलं सर. तर असं जी सद्यस्थिती जे जसं आहे तसं आपल्यापर्यंत येऊन पोचणं म्हणजे योग आहे. आणि हे सगळे मनाची तरलता, त्याचे जे पदर आहे ते हळुवारपणे उलगडणं, म्हणजे थोडक्यात आपल्या अंतरंग आपलं कसं आहे, आपल्या क्षमता शरीराच्या मनाच्या कशा आहेत, बुद्धीची कुवत कशी आहे, आणि त्या कुतीनुसार मला किती झेप घ्यायची आहे, किती घेता येईल, आणि त्यामुळे येणार फ्रस्ट्रेशनही टाळता येईल. एखादा ठीक आहे काहीतरी 2 अटेम्प्टमध्ये, मला फार माहिती नाही पण UPSCच्या 2 अटेम्प्टमध्ये तो होऊन जाईल कोणीतरी जिल्हाधिकारी. पण मला थोडंसं मी अभ्यासात तितका नव्हतो, कदाचित मी कलेमध्ये माझं काहीतरी एक्सपर्टिझम जास्ती आहे, खेळात जास्ती आहे, पण मला UPSC करायचं आहे. मग मला 3 अटेम्प्ट द्यायला लागतात, पण त्याच्यासाठी थोडासा अभ्यासाचा वेग मला वाढवायला हवा आहे. अभ्यासाचा वेग नुसता वाढून उपयोग नाही, तर त्यासाठी मला एकाग्रता वाढवायला हवी, कॉन्सन्ट्रेशन वाढवायला हवं, मेधाशक्ती म्हणजे स्मरणशक्ती वाढवायला हवी. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा ओंकार आणि भ्रामरीचा खूप चांगला उपयोग होतो. तर अशा गोष्टीतून मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना याचा खूप उपयोग येऊ शकतो. सर शेवटचा पण खूप महत्त्वाचा प्रश्न. अनेक लोकांना असं वाटतं की म्हणजे जसं मी पण पहिल्यांदा मला असं वाटलं होतं की विपश्यना आहे म्हणजे हे बौद्ध धर्माची आहे, किंवा योग पतंजलींनी सांगितलं आहे तर ते हिंदू धर्माचं आहे का, योगाचा मुस्लिम धर्माशी काही संबंध नाही का. तर योगाचा आणि धर्माचा काही संबंध आहे की कसं, म्हणजे हे अगदी ठीक आहे. आता मला इथपर्यंत तर माहीत झालं आहे की तसा काही नाही आहे, परंतु तुमच्यासारख्या ह्या क्षेत्रातल्या अत्यंत जाणकार तज्ज्ञ माणसाकडून हे समजून घेणं मला वाटतं खूप महत्त्वाचं वाटतं. फार फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर मला असं वाटतं की गेल्या 10 वर्ष भारताने, मोदीजींनी जो काही योग दिन तिथे 10 वर्षापूर्वी सुरू केला आणि 183 देशांनी त्या बैठकीमध्ये मान्यता दिली, आणि गेली 10 वर्ष आपण बघतोय त्या योग दिनाला वेगवेगळ्या म्हणजे जगातले वेगवेगळे लोक आणि धर्म कुठलाही असो, प्रांत कुठलाही असो, ते योगाचा अभ्यास करतात. याचाच अर्थ जीवन जगण्याची कला म्हणून जर योग असेल तर जीवन हे प्रत्येकाला आहे. ख्रिश्चन माणसालाही आहे, मुस्लिम माणसालाही आहे, हिंदू माणसालाही आहे. तर तो योग म्हणजे फक्त हिंदूंचा किंवा फक्त मुस्लिमांचा कसा असू शकेल. त्यामुळे योग हा धर्मातीत, प्रांतातीत, जाती ह्याच्यात काही हे नाही. या पृथ्वीवर जन्माला आलेला प्रत्येक माणूस मी कसं जगू हा प्रश्न घेऊन येतो, आणि जास्तीत जास्त उत्तम आणि आनंदाने मला कसं जगता येईल, जास्ती सुख कसं मिळता येईल हे प्रत्येकाला वाटतं ना. म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टीने जीवन जगण्याची कला जी योग आहे तो त्यांनी शिकला पाहिजे. त्यामुळे असं कुठंही दुर्दैवानी काय म्हणतो त्यांना आपण लेबलिंग किंवा टॅगिंग कुणी करूही नाही, आणि करत असतील तर माझी अगदी मनापासून विनंती त्यांनी ते मनातून पहिलं काढून टाकावं. आज अनेक मुस्लिम कंट्रीजसुद्धा योग ज्यांना कळलेला आहे तर ते वेगवेगळ्या संस्थांमध्ये सुद्धा या योगाचा अभ्यास करतात. त्यामुळे हा सगळा धर्मातीत असा हा योग आहे. त्यामुळे तो जगभरात तो पसरून जगातल्या म्हणजे ज्ञानोबांनी जे पसायदान जसं सांगितलेलं आहे, आता विश्वात्मके देवे, तसं आता विश्वात्मके योगे असं म्हणून विश्वातल्या प्रत्येक घटकांनी हा योग आचरणात आणावा. मित्रांनो, मान्य मनोज पटवर्धन सरांसोबतच्या आजच्या आपल्या ज्या गप्पा झाल्या, ह्या गप्पांमधून खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. खूप सारं मी जसं म्हटलं तुम्हाला, द्रौपदीची जी थाळी आहे, सुखाचं जे भांडार आहे खऱ्या अर्थानं, आणि आपल्या 3S टॉकचं जे उद्दिष्ट आहे की सेल्फ कनेक्ट, सेल्फ इक्विलिब्रियम आणि सेल्फ सक्सेस, तो साधण्यामध्ये निश्चितपणे आपल्या सगळ्यांना त्याचं ते योगदान लक्षात आलं असेल. ते अनेक उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. 3S टॉकच्या पुढच्या भागांमध्ये तुम्हाला असं कोणत्या क्षेत्रात कोणत्या व्यक्तीला भेटायला आवडेल, त्यातही ज्या व्यक्तींना आपण भेटणार आहोत त्यातून त्यांच्याकडून काय समजून घ्यायला तुम्हाला आवडेल हे जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. त्यामुळे कमेंटमध्ये तुम्ही नक्की हे कळवा. आणि आजचा जो भाग आहे हा तुम्हाला कसा वाटला तेही तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा. जर तुम्हाला वाटत असेल की ह्या पॉडकास्ट, ह्या गप्पांमधून आपल्याला आपलं जीवन सुखी करण्यासाठीचा एक खूप चांगला मार्ग मिळालेला आहे, तर हा व्हिडिओ
म्हणजे हे पॉडकास्ट जे आहे हे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दाखवा, आपल्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा, त्याला स्टेटसला ठेवा आणि अर्थात अजूनही जर का 3S टॉकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर न चुकता सबस्क्राईब करा, म्हणजे आजच्यासारखे जे पुढचे व्हिडिओ येतील ते तुम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचतील. सर, आज खूप सुंदर पद्धतीने तुम्ही हा खूप चांगला आनंद आम्हाला दिलात. तुमचे खूप खूप मनापासून आभार. येस.